उपास प्रार्थना घेऊन आला और आज परमेश्वर 5वें दिन की उपास प्रार्थना में लेकर या आया। आठवड्यामध्ये देवाने 7 दिवसाचे उपास ठेवले और इस हफ्ते में परमेश्वर ने 7 दिन की उपास रखी आणि है आज आपल्याला 5व्या दिवशी घेऊन आला और आज हमें 5वें दिन लेकर आया देवाचे आभार। परमेश्वर की स्तुति हो। मग या आपण बपतिस्मा घेणाऱ्यांसाठी वचन पाहूया और बपतिस्मा लेने वालों के लिए हम वचन देखेंगे। त्याचबरोबर ज्यांचा बपतिस्मा झाला आहे त्यांनाही कळून द्या और उसी के साथ जिनका बपतिस्मा हुआ है उनको भी मालूम पड़े ना। तर बपतिस्मा शिक्षण घेतल्यानंतर माणूस विसरून जातो और बपतिस्मा का शिक्षा लेने के बाद मनुष्य भूल जाता है त्याला विसरलं नाही पाहिजे और उसे भूलना नहीं चाहिए। लक्षात ठेवा याद रखो। कारण कधी उद्याचं तुम्हाला कोणी विचारलं की बपतिस्मा का घेतला और कल अगर किसी ने आपसे पूछा कि आपने बपतिस्मा क्यों लिया हे तुम्हाला बोलता आलं पाहिजे तो आपको बोलने के लिए आना चाहिए। म्हणून प्रियानं बपतिस्मेचं शिक्षण दिलं जातं और इसलिए प्रिय बपतिस्मा का शिक्षण दिया जाता है। तर तुम्ही काय म्हणाल नहीं तो आप क्या बोलोगे? हा आम्हाला माहीतच नाही त्या दीदीने दिला और दीदी ने दिया आम्ही घेतला और हमें दिया है ना नाही तर म्हणाल आम्हाला प्रभू भोजन खायचं होतं और नहीं तो बोले कि हमें प्रभु भोजन खाना था, आम्ही चर्चमध्ये जात होतो हम चर्च में जा रहे थे ते लोक खायचे और वो लोग खाते थे आम्ही नाही खायचो और हम लोग को नहीं मिलता आम्हाला पण ते खायचं होतं और इसलिए हमें भी वो खाना था गोड गोड भाकर और मीठी मीठी रोटी हा, ते लोक लय आवडीने खातात एवढी मोठी लाईन लावतात और इतनी लंबी छोटी लाइन लगाते हैं खाऊन सुद्धा ते लोक लाईन लावतात और खाने के बाद भी लाइन लगाते हैं आणि आम्हाला देतच नाही और हमें देते ही नहीं नको म्हणून आम्हाला ते खायची और इसलिए हमें वो खाना है। एका बहिणीने मला असं सांगितलेलं और एक बहन ने मुझे ऐसे ही बोला की मला बपतिस्मा ह्यासाठी घ्यायचं आहे मुझे बपतिस्मा इसलिए लेना है की मला भाकर खायची आहे कि मुझे रोटी खाना है। तर म्हटलं मग मी तुला बपतिस्मा देणार तो नाही मैंने उससे कहा कि मैं तुझे बपतिस्मा नहीं दूंगा। बपतिस्मा ह्यासाठी घ्यायचं आहे बपतिस्मा इसलिए लेना है देवाचं मूल व्हायचंय कि हमें परमेश्वर का बेटा बेटी बनना तरच है मी तुला बपतिस्मा देईन और तभी तो मैं तुझे बपतिस्मा तुझी दूंगी। बुद्धी वाढवून दे तेरी बुद्धि बढ़ने दे मग मी तुला देईन तब मैं तुझे दूंगी। लवकर दिला नाही तिला और जल्दी उसे नहीं दिया। जेव्हा तिला कळालं जब उसे मालूम पड़ा त्याने खरंच देवाचं मूल होणं किती गरजेचं कि आहे परमेश्वर का बच्चा होना कितना जरूरी है तेव्हा ती म्हणाली मला देवाचं मूल व्हायचंय तब उसने कहा कि मुझे परमेश्वर का बच्चा बनना है। तर आपण वचन वाचूया आज हम वचन पढ़ेंगे, म्हणून लक्षपूर्वक ऐका ध्यान से सुनना। मी हळूहळू बोलेल मैं धीरे धीरे बात करूंगी ह्यासाठी हळूहळू बोलेल और इसलिए धीरे धीरे की बोलूंगी तुम्हाला कळलं कि पाहिजे आपको समझ में आना चाहिए। जास्त नाही सांगणार ज्यादा नहीं बताऊंगी जे मुख्य आहे और जो मुख्य है की उद्या तुम्हाला बोलता आलं पाहिजे कि कल आपको बोलने के लिए आना चाहिए एवढंच शिकूया उतना ही सिखाऊंगी। तर आपण काढू मार्क अध्याय 16 मरकुस अध्याय 16 त्याचं 16 उसका 16 मार्क अध्याय 16 मरकुस अध्याय 16 त्याचं 16 उसका 16 मार्क मरकुस चैप्टर 16 अध्याय 16 वर्स 16 उसका 16 जो कोई विश्वास करे और बपतिस्मा ले उसी का उद्धार होगा परंतु जो विश्वास न करेगा वो दोषी ठहराया जाएगा जो विश्वास धरतो वो बपतिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही जो शिक्षेस पात्र ठरेल। या आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करेंगे। कारण गोड पवित्र सेनाधीश पिता वचनाची वेळ तुझ्या हातात देतो वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तू आमचा पवित्र देवे तू आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी मदत कर आम्हाला वचन कळण्यासाठी सहायता कर ही आमची खास विनंती आहे त्या सगळ्यांना समजेल असंच तू शिकव पवित्र हे आयुष्यभर त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते कधी विसरू नये आणि कधी मागे हटू नये ही माझी प्रार्थना आहे येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रभू येशू जिवंत झाल्यानंतर प्रभु यीशु मसीह जी उठने के बाद त्याने ही आज्ञा दिली उसने ये आज्ञा दी। कोणती आज्ञा कौन सी आज्ञा? की माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी बपतिस्मा घेतला पाहिजे जो कोई मुझ पर विश्वास रखता है उसे बपतिस्मा लेना चाहिए। म्हणून बपतिस्मा घेणं ही एक आज्ञा आहे और बपतिस्मा लेना ये एक आज्ञा है। तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता आप यीशु मसीह के ऊपर विश्वास रखते हैं। ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहे तो जिसके ऊपर आपने विश्वास रखा है त्याने तुम्हाला आज्ञा दिली की बपतिस्मा घ्या और उसने आपको आज्ञा दी है बपतिस्मा लो। म्हणून उद्या जर तुम्हाला कोणी सांगितलं इसलिए कल अगर किसी ने आपसे पूछा की बपतिस्मा का घेतला कि बपतिस्मा क्यों लिया तर म्हणायचं येशूची आज्ञा आहे तो बोलना है यीशु मसीह की ये आज्ञा है। कुणाची आज्ञा आहे किसकी आज्ञा है? येशूची यीशु मग तू मसीह की। येशूची आज्ञा का पालन करतो तो यीशु मसीह की आज्ञाओं का पालन क्यों करता है? कारण मी विश्वास ठेवतो क्योंकि मैं विश्वास रखता हूँ। तुमचा विश्वास कुणावर आहे आपका विश्वास किसके ऊपर है? प्रभू येशूवर ना? प्रभु यीशु मसीह पर। पण प्रभु येशूवर ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे और प्रभु यीशु मसीह जिस पर आपका विश्वास है त्याने तुम्हाला आज्ञा दिली उसने आपको आज्ञा दी की तुला काय करायचं आहे कि तुझे क्या कर बपतिस्मा घ्यायचा आहे तुझे क्या करना है? बपतिस्मा लेना है। तर तुम्हाला कळालं आपको समझ में आई? सर्वात पहिली गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा
की तुम्ही येशूच्या आज्ञेचं पालन करत आहात. और सबसे पहली बात अपने मन में आप फिट करो कि आप यीशु मसीह की आज्ञा का पालन कर रहे हैं। येशूने ही आज्ञा तुम्हाला मला का दिली? यीशु मसीह ने ये आज्ञा आपको और मुझे क्यों दी? कारण ही आज्ञा देवाची होती. क्योंकि ये आज्ञा परमेश्वर की थी। कुणाची होती? किसकी थी? देवाची. परमेश्वर की। देवाने आज्ञा दिलेली परमेश्वर ने आज्ञा दी की थी जे इस्रायली लोक होते जो इस्राएली लोग थे त्यांनी बपतिस्मा घ्यावा. वो बपतिस्मा ले, पण सगळ्यांनी नाही घेतला पर सबने नहीं दिया आणि कोण त्या आज्ञेचं पालन करत नव्हतं. और कोई उस आज्ञा का पालन नहीं कर रहा था। म्हणून ती आज्ञा कुणाची आहे? इसलिए वो आज्ञा किसकी है? सर्व सामर्थी परमेश्वर ज्याने ही सर्व सृष्टी बनवली त्याचं नाव यहोवा, त्या देवाने ही आज्ञा दिली. और सर्व सामर्थ्य परमेश्वर जिसने इस पूरी सृष्टि को बनाया उसका नाम यहोवा है और उसने ये आज्ञा दी है। वचन वाचूया आपण. वचन को हम म्हणजे पढ़ेंगे तुम्हाला कळेल की आज्ञा देवाने दिलेली आहे. तब आपको समझ में आएगा कि ये आज्ञा परमेश्वर ने दी। लूक अध्याय 3 मध्ये वाचू. लूक अध्याय 3 में हम पढ़ेंगे। लूक अध्याय 3 अध्याय 3 आणि त्याचं 2 उसका 2 आणि 3. 2 और 3 आणि हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते. तेव्हा जकरियाचा मुलगा योहान याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. लक्ष द्या. पुन्हा वाच. आणि हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते. ज्या टायमाला येशूचा जन्म झाला आणि योहानाचा जन्म झाला. आता हा योहानाबद्दल मी तुम्हाला सांगते योहान कोण आहे. और इस यूहन्ना के बारे में मैं आपको बता दूं कि यूहन्ना कौन है। येशूच्या अगोदर त्याचा जन्म झाला यीशु मसीह के पहले इसका जन्म हुआ आणि त्याचा जन्म एका म्हाताऱ्या बाईकडून झाला और उसका जन्म एक बूढ़ी स्त्री के द्वारा हुआ आणि तो माणूस सुद्धा म्हातारा होता. और वो जो उसका पति था वो भी बूढ़ा था. त्याचं नाव जकरिया. उसका नाम जकरिया. आणि म्हातारी बाईचं नाव होतं इलिशिबा. और उसकी पत्नी का नाम था इलिशिबा. इलिशिबा वांज होती और इलिशिबा बांझ थी. तिला मूल कधीच नाही झालं और उसको कभी भी बच्चा नहीं हुआ था. म्हातारी झाली. वो बूढ़ी हो चुकी थी. तिचा मासिक धर्म बंद झाला और उसका मासिक धर्म बंद हो चुका था. आता मूल होणं अशक्य होतं. और अभी बच्चा होना असंभव बात थी. पण देवाने पर परमेश्वर ने स्वर्गदूत दिला स्वर्गदूत दिया. आणि तो जेव्हा जकरिया देवाची सेवा करण्यासाठी धूप चढवण्यासाठी आला होता और जब जकरिया परमेश्वर की सेवा करने के लिए मतलब धूप जलाने के लिए आया था त्यावेळेला स्वर्गदूत त्याच्या समोर येऊन प्रकट केला म्हणाला की आता तुझी बायको गरोदर होईल. और उस समय स्वर्गदूत उसके ऊपर प्रकट हुआ और उससे कहा कि अभी तेरी पत्नी इलिशिबा गर्भवती होगी. तू त्याचं नाव योहान ठेव. तू उसका नाम यूहन्ना रखना. आणि तो काय करेल और वो क्या करेगा. त्याला म्हातारपणीने तुला का दिलाय और इतने बुढ़ापे में मैंने तुझे बच्चा क्यों दिया है. कारण ख्रिस्त म्हणजे वाचवणारा जगाचा तारणारा जन्म घेणार आहे. क्योंकि मसीह जो बचाने वाला है संसार को बचाने वाला वो जन्म देने वाला है. त्याचा अगोदर मार्ग सुधारण्यासाठी और उसका मार्ग सीधा करने के लिए त्याचा मार्ग तयार करण्यासाठी उसके मार्ग को तैयार करने के लिए. राजा जन्म झाल्यानंतर और राजा जन्म होने के बाद राजा चालताना राजा चलते समय चाकर पुढे चालतात. और जो उसके नौकर रहते वो आगे चलते हैं. चाकराचं काम काय असतं. नौकर का काम क्या होता है. रस्ता साफ करणं रास्ते को साफ करना राजाला नेण्यासाठी. और राजा को लेकर जाने के लिए. बरोबर आहे. तसाच योहानाचं पण काम हेच होतं तो वैसे ही यूहन्ना का भी यही काम था आणि देवाचा मार्ग सुधारणं. परमेश्वर का मार्ग सुधारना. म्हणून योहानाचा जन्म झाला. और इसीलिए यूहन्ना का जन्म हुआ. आता योहान त्याचे आई वडील वारले म्हातारे होते म्हणून ते वारले और यूहन्ना के माता पिता वो बूढ़े होने के कारण मर गए थे. आणि योहान जंगलात राहत होता. और यूहन्ना जंगल में रहता था देवाबरोबर मग्न राहायचा. और परमेश्वर के साथ मग्न रहता था. देवाबरोबर राहायचा सतत. परमेश्वर के साथ हमेशा रहता था. आणि त्या टायमाला मोठा होईपर्यंत जेव्हा तो मोठा झाला और उस समय तक जब वो बड़ा हो गया याचा अर्थ तो 30-31 वर्षाचा होता. और 30-31 साल का होता. अशा वयामध्ये तो असताना और ऐसी उम्र में जब वो था त्यावेळेला देव त्याच्याशी बोलला. तब उस समय परमेश्वर ने उससे बात किया. आणि हन्ना व कैफा हे प्रमुख याजक होते. तेव्हा जकरियाचा मुलगा योहान याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले. कुणाचे वचन प्राप्त झाले. देवाने त्याला सांगितलं परमेश्वर ने उससे कहा यर्दन आता तुला जंगलात राहायचं नाही. और अभी तुझे जंगल में नहीं रहना है. आता जंगलात गावात ये. अभी जंगल में से तू गाँव में आ. यर्दन नदी जवळ ये. यर्दन नदी के पास आ. तुला काही करायचं नाही. और तुझे कुछ भी नहीं करना है. घराघरात जायचं नाही. तुझे घर घर में नहीं जाना फक्त है. उभा राहून प्रचार कर. और सिर्फ खड़ा रहकर तू प्रचार कर. मन फिराव मन फिरा पश्चाताप करा. पश्चाताप करो. लोकांना
लागेल ते वचन, और लोगों को वचन लगेगा, त्यांना असं वाटेल हो मी पापी आहे, और जिनको ऐसा लगेगा कि मैं बहुत पापी हूँ, प्रभु देवा मला क्षमा कर, और प्रभु परमेश्वर मुझे क्षमा कर, ती लोक तुझ्या जवळ येतील वो लोग तेरे पास आएंगे आणि त्यांना तू काय कर बपतिस्मा दे. और तू उन्हें क्या कर, बपतिस्मा दे. जी लोक तुझ्याकडे येतील, जो लोग तेरे पास आएंगे, तुला जायचं नाही लोकांना, और तुझे उनके पास नहीं जाना है. जी लोक तुझ्याकडे येतील, जो लोग तेरे पास आणि आएंगे मन फिरवतील हो मी खरंच पापी आहे, और मन फिराएंगे कि हाँ मैं सचमुच पापी हूँ, आता मी पाप नाही करत, अभी मैं पाप नहीं आता मी करूंगी चांगलं जीवन और जगेन, अभी मैं अच्छा जीवन जीऊंगा. त्या लोकांना पाण्यामध्ये बपतिस्मा दे. और उन लोगों को पानी में तो बपतिस्मा दे. म्हणून ही आज्ञा कुणाची होती, देवाची. और ये आज्ञा किसकी थी, परमेश्वर पण की. ही आज्ञा कोण पालन करत नव्हतं. पर इस आज्ञा का पालन कोई कर नहीं रहा आणि था. योहान मेला होता, योहानाला शिरछेद केला होता, त्याचं डोकं कापण्यात आलं होतं. और यूहन्ना मर गया था, उसका सिर काटा गया था. म्हणून येशूने ही आज्ञा पुन्हा दिली, और इसीलिए यीशु मसीह ने ये आज्ञा फिर से दी, त्या लोकांना दिली उन लोगों को दी जो त्याच्यावर विश्वास ठेवतो. जो उस पर विश्वास करते हैं. तर तुम्हाला कळालं, आपको समझ में आया? बपतिस्मा ही एक आज्ञा आहे. बपतिस्मा ये एक आज्ञा है. मग बपतिस्मा म्हणजे काय? तो बपतिस्मा मतलब क्या? बपतिस्मा म्हणजे बुडवणं. बपतिस्मा मतलब डुबाना. तुम्ही पाण्यात जाता, आप पानी में जाते हैं तेव्हा तुम्ही पोहता तो आप तैरते हैं आणि स्वतःला बुडवता. और अपने आप को डुबा देते जेव्हा हैं. तुम्ही पाण्यात पूर्ण डुबता और जब आप पानी में पूरी रीति से डूब जाते त्याला हैं म्हणतात बुडवणं. और उसे कहते हैं डुबाना. जेव्हा तुम्ही अर्ध वर असता और जब आप आधा ऊपर रहते हैं आणि अर्ध खाली असता, और आधा पानी में रहते तर हैं त्याला बुडवणं नाही तो म्हणत. उसे डुबाना नहीं कहते. बुडवणं म्हणजे काय? डुबाना मतलब कैसे? जसं तुम्ही कळशी पाण्यात बुडवता और जैसे आप कलसी को पानी में डुबाते हैं तेव्हा ती कळशी भरते. तब वो कलसी भर जाती है. हांडा बुडवता, हांडे को डुबाते हैं, तुमच्या हांड्यामध्ये ग्लास बुडवता आपके हंडे में ग्लास को डुबाते हैं तेव्हा ग्लासात पाणी येतं. तब ग्लास में पानी आता है. हा, मग तसंच तुम्हाला बुडवायला सांगितलं. तो वैसे ही आपको डुबाने के लिए बोला है. कशात? किसमें? आता यर्दन नदीमध्ये काय होतं? तो यर्दन नदी में क्या था? पाणी. पानी. म्हणून काय करायला सांगितलं? इसे क्या करने के लिए बोला है? तुम्हाला पाण्यात बुडवायला सांगितलं. आपको पानी में डुबाने के लिए बोला है. कशात? किसमें? म्हणून असं पाणी घेणं इसे पानी देना आणि असं करायला नाही सांगितलं. और डालने के लिए नहीं बोला है. ह्याला काय म्हणतात? इसे क्या बोलते हैं? हा? शिंपडणं. ह्याला बपतिस्मा नाही म्हणत. और इसे बोलते हैं छिड़कना. इसे बपतिस्मा नहीं बोलते. कारण किंवा पाणी असं गांगळात घेणं म्हणजे बाटलीत घेणं, नहीं तो पानी ऐसे बोला में लेना मग मध्ये घेणं या फिर जग में लेना आणि असं टाकणं. और मग घरे डालना. ह्याला काय म्हणतात? इसे क्या बोलते हैं? पाणी टाकणं. पानी डालना. डोक्यावर पाणी टाकणं सिर के ऊपर पानी डालना किंवा पाण्याचं अभंग्य करणं. या फिर पानी का अभिषेक करना. पण याला बपतिस्मा म्हणतात का? और इसे ह्याला बपतिस्मा डुबवणं बोलते म्हणतात हैं क्या? का? इसे डुबाना कहते हैं क्या? मग आता काय करावं लागेल? हिला पाण्यात घेऊन मला बुडवावं लागेल. तो अभी क्या करना पड़ेगा? इसे पानी में लेकर मुझे डुबाना ती पड़ेगा. स्वतः बुडेल का? वो अपने आप से डूबेगी क्या? नाही. नहीं. तू डुबशील पाण्यात पूर्णपणे नाही. म्हणून काय करावं लागतं? इसे क्या करना पड़ता है? तुम्ही देवाचा जो दास आहे और जो परमेश्वर का दास है तोच बुडवेल. वही डुबाता है. आता तुम्ही पाण्यात किती लोक नदीत जातात? और देखो आप लोग नदी में जाते हैं. किती लोक नदीत जातात? कितने सारे लोग नदी में जाते हैं. किती लोक पाण्यात जाऊन किती लोक बुडतात ना? और कितने सारे लोग डुबकी मारते हैं ना. मग काय त्यांचा बपतिस्मा झाला का? तो उनका बपतिस्मा हुआ क्या? नाही. कळालं का अर्थ? समझ में आया आता? बपतिस्म्याला देवाचा दास पाहिजे. और बपतिस्मा करवाने के लिए परमेश्वर का दास हे जरूरी पण मी है. वचन तुम्हाला देते. वो भी मैं वचन आपको नाहीतर मग देती हूँ. जगा बघा किती नद्यांमध्ये लोक रोज डुबतात. नहीं तो कितनी सारी नदियों में लोग कितनी डुबकी मारकर आते हैं. मग सगळे अरे त्यांचा बपतिस्मा झाला, बपतिस्मा झाला असं होऊन जाईल ना. नहीं तो ऐसा हो जाएगा कि उनका बपतिस्मा हुआ. सब लोग ऐसा बोलेंगे. मत्ती 3 काय? मत्ती 3 निकालेंगे हम लोग. मत्ती 3 मत्ती 3 11. उसका 11. 3:11. मत्ती 3:11. मत्ती 3 का 11. मी पाण्याने तुमचा बपतिस्मा पश्चातापासाठी करतो खरा. बघा काय लिहिलंय? योहान काय म्हणतो? मी तुम्हाला
पाण्याने मन फिरावं, म्हणजे तुमचे पाप क्षमा झाले, तुम्हाला कळाले की तुम्ही पाप केलेलं आहे, आता तुम्ही पापात जीवन जगणार नाही, तुम्हाला नरकात जायचं नाही, तुम्हाला कुठे जायचे, स्वर्गात, म्हणून तुम्ही आता पाण्याचा बपतिस्मा घेत आहात, म्हणून मी तुम्हाला तो बपतिस्मा देतो. परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वहाडा उचलून चालण्याचे देखील माझी पात्रता नाही, तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बपतिस्मा करणार आहे. जेव्हा पाण्याचा बपतिस्मा होतो, और जब पानी से बपतिस्मा होता है त्यावेळेला उस समय पर पाण्याचा बपतिस्मा झाल्यानंतर तुमचा दुसरा बपतिस्मा, जो पहिला पाण्याचा बपतिस्मा कोण देतो, देवाचा दास. और पहले पानी से बपतिस्मा कौन देता है, परमेश्वर का दास. म्हणून कुणी पाण्यात जाऊन डुबवून आला तर बपतिस्मा होत नाही. इसलिए कोई भी जाना है पानी में डुबकी मारकर आता है तो बपतिस्मा नहीं होता है. देवाचा दास जेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला बुडवतो, और जब परमेश्वर का दास उसके सिर के ऊपर हाथ रखकर उसे डुबाता है तेव्हा बपतिस्मा झाला. तब बपतिस्मा होता है. आणि दुसरा बपतिस्मा येशू करतो, और दूसरा बपतिस्मा यीशु करता है जो शक्तिशाली आहे, जो शक्तिशाली है, त्याच्या आपण चपल्या सुद्धा उचलण्याचे योग्य नाही, और उसकी जूती उठाने की भी हम योग्यता के नहीं असा है. हा म्हणतोय. और ऐसा ही यूहन्ना ते कहता आपण है. करू. और हम भी, मग तो तुम्हाला बपतिस्मा देईल और वो आपको बपतिस्मा देगा पवित्र आत्म्याने पवित्र आत्मा आणि से त्याच्या आगीने. और उसकी आग से. आग यासाठी आग इसलिए की तुम्ही ख्रिस्तात गरम कि राहा. आप मसीह में गर्म रहने के लिए. देव कोण आहे, परमेश्वर कौन है, हा? देव कोण आहे, भस्म करणारी आग आहे. भस्म करने वाली आग है. देव कोण आहे, परमेश्वर कौन है, इब्री 12 त्याचं 29 वचन, 29 का 30 वचन आहे, त्याच्यात असं लिहिलेलं आहे, देव भस्म करणारी आग आहे. इब्रानियों की पत्री है 12 उसका 29 या फिर 30 में आप पढ़ सकते हैं कि परमेश्वर भस्म करने वाली आग है. आणि मी तुम्हाला हेही सांगते, जेव्हा परमेश्वराने मोसेसला दर्शन दिलं तर आगीने दिलं, और जब परमेश्वर ने मूसा को दर्शन दिया तब आग से दिया. म्हणून देव आग आहे. इसलिए परमेश्वर आग है. आपण जी आग पेटवतो ती आग नाही. हम जो आग जलाते हैं वो आग नहीं. नाही तर म्हणाल अरे देव आग आला, देवाला देवाला, असं नाही. तो मोठी आग आहे, और वो एक बहुत बड़ी आग है भस्म करते ते. और इसलिए वो जला दे. म्हणून त्याच्या पुढे लिहिलंय भस्म करणारी. और इसलिए आगे लिखा है भस्म करने म्हणून वाली. जेव्हा वीज कळकते, इसलिए जब बिजली कड़कती है माणूस काय होतो, मनुष्य क्या हो जाता है, झाडं काय होतात, झाड़ क्या हो जाते हैं, ज्याच्यावर पडली त्याचं काय हाल होतं, और जिसके ऊपर बिजली गिरती है उसकी हालत क्या हो जाती है, जळून भस्म होतं ना. जलकर भस्म हो जाते हैं. मला कळालं. आपको समझ में आया था. त्या आगीच्या समोर उभं राहण्यासाठी आपल्यालाही आगीची गरज आहे. और उस आग के सामने खड़े रहने के लिए हमें भी आग की जरूरत म्हणून है. प्रभू येशू आगीने बपतिस्मा और इसलिए प्रभु यीशु मसीह आग से बपतिस्मा देता आणि है. दुसरा पवित्र आत्मा आहे. और दूसरा पवित्र आत्मा. कारण ज्या वेळेला तुमचा पवित्र आत्म्याने बपतिस्मा होतो, क्योंकि जिस समय पर आपका पवित्र आत्मा से बपतिस्मा होता है, पाण्याचा बपतिस्मा झाल्यानंतर पानी का बपतिस्मा होने के पवित्र बाद आत्मा तुमच्या ह्या माथ्यावर, पवित्र आत्मा आपके इस माथे के ऊपर पवित्र आत्म्याची छाप लागते. पवित्र आत्मा की छाप लग जाती है. ज्या वेळेला तुम्हाला स्वर्गात जायचंय, इसलिए जिस समय पर आपको स्वर्ग जाना है, तुम्हाला स्वर्ग माहित आहे का रस्ता, आपको स्वर्ग का रास्ता मालूम है क्या. समजा उदाहरणार्थ उदाहरण के तौर पर आज माझी प्रभूजवळ जायची वेळ आली, और आज मेरा समय आ गया है प्रभु के पास जाने तर का, मला स्वर्ग माहित आहे तो का. मुझे स्वर्ग मालूम है क्या. पण पवित्र आत्म्याची छाप इथे असल्यामुळे, पवित्र आत्मा माझ्यात असल्यामुळे तो मला डोळे बंद झाल्यानंतर असं तडफडून नाही देणार, म्हणून की माझं असं नाही होणार. मला डोळे बंद करवल्यानंतर तो मला सुरक्षितपणे स्वर्गात घेऊन जाणार. म्हणून पवित्र आत्मा पाहिजे. और पवित्र आत्मा की छाप मुझ पर होने के कारण, पवित्र आत्मा मेरे अंदर होने के कारण वो मैं तड़प कर अपना जान नहीं छोड़ूंगी, पर पवित्र आत्मा मेरे अंदर होने के कारण वो बराबर से मुझे स्वर्ग लेकर तो जाएगा. मला स्वर्गात घेऊन जाईल. वो मुझे स्वर्ग लेकर जाएगा. म्हणून दुसरा जो बपतिस्मा आहे तो ऑटोमॅटिकली होतो. और दूसरा जो बपतिस्मा है वो अपने आप हो जाता है. बपतिस्मा पाण्याने बपतिस्मा झाल्यानंतर तुम्ही आत याल, और पानी से बपतिस्मा होने के बाद आप अंदर आओगे. तुमच्यावर तेल टाकण्यात येईल, आपके ऊपर तेल डाला जाएगा येशूचं रक्त आहे, और वो यीशु मसीह का लहू है. प्रार्थना केली जाईल. और प्रार्थना की जाएगी. प्रभू येशू यांचा आता आगीने आणि पवित्र आत्म्याने बपतिस्मा करतो, येशू करतो. और प्रभु यीशु मसीह आग से और पवित्र आत्मा से बपतिस्मा कर वो यीशु मसीह करता आता है. पाण्याने जेव्हा बपतिस्मा देतो और जब पानी से बपतिस्मा देते तो हैं दिसतो, वो दिखाई देता है. सगळं दिसतं ना, पाण्यामध्ये आपण बघतोय आपल्याला दिसतं. पण जेव्हा येशू बपतिस्मा देतो तो दिसत नाही, पर जब यीशु मसीह बपतिस्मा देता है तब वो दिखाई नहीं देता, पण त्याचा अनुभव घेऊ शकतो. पर उसका अनुभव हम ले सकते हैं. हवा दिसते का, हवा दिखाई देती है क्या.
पण तुम्ही अनुभव घेताय पर आप उसका अनुभव ले रहे देव हैं। दिसतो का? परमेश्वर दिखता है क्या? पण तुम्हाला माहिती आहे देव आहे. पर आपको मालूम है परमेश्वर है। तसाच तुमचा बपतिस्मा झाला हे तुम्हाला कळून जाईल. तो वैसे ही आपको बपतिस्मा हो गया है, वो आपको मालूम पड़ जाएगा। एवढंपर्यंत कळालं? यहाँ तक समझ में आया? समजलं ना? आता बपतिस्मा घेतल्याने फायदा काय? और अभी बपतिस्मा लेने से फायदा क्या होता है? का घेतला पाहिजे? हा सर्वात म्हणा आम्ही ठेवतो ना येशूवर विश्वास ठेवतो, काय गरज आहे बपतिस्म्याची? और हम यीशु के ऊपर विश्वास करते हैं तो बपतिस्मा की क्या जरूरत है? त्याचं सर्वात पहिलं कारण आहे. और उसका सबसे पहला कारण है मार्ग 16:16 जो आपण वाचत होतो ना, मार्ग 16:16 मरकुस 16:16 जो विश्वास करतो वो बपतिस्मा घेतो. तुम्ही विश्वास ठेवलाय, अशोक भाऊने विश्वास ठेवलाय है ना, आकाशने विश्वास ठेवलाय तुम्ही लोकांनी, पिताने तुम्ही लोकांनी ठेवलाय ना, मावशीने आता विश्वास ठेवलाय ना. मग वो बपतिस्मा घेतो. बपतिस्मा घेतात त्याचे तारण होईल. त्याचं काय होईल? तारण होईल. काय होईल? उसका क्या होगा? तारण होईल. उद्धार होगा. तारण म्हणजे काय? उद्धार मतलब क्या? पापांची क्षमा. पापों की क्षमा. काय होईल? क्या होगा? आताच्या या काळापर्यंत आजची तारीख किती आहे? और आज की तारीख कितनी है? 27 जानेवारी महिना जानेवारी महीना 2023. 2023. तुमचं वय किती आहे? त्या वयापर्यंत तुम्ही जेवढे पापं केली, तुमच्या जीवनात जे काही झालं ते सगळं क्षमा झालं. और जितना आपको उम्र है उतनी उम्र तक आपने जितने सारे पाप किए वो सब क्षमा हो जाएंगे. सगळं A to Z और A to Z सब क्षमा. ते क्षमा झालं, ते पाण्यात गाडलं जातं. और वो क्षमा किया जाता है, पानी में गाड़ दिया जाता है. आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये जन्म घेता. और आप मसीह में जन्म लेते हैं. तारणाचा अर्थ आहे क्षमा, उद्धार का अर्थ है क्षमा. आणि क्षमा मिळाल्यामुळे और क्षमा मिलने के कारण जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. शिक्षा नाही. जर तुम्ही बपतिस्मा नाही घेतला तर तुम्हाला शिक्षा आहे. अगर आपने बपतिस्मा नहीं लिया तो आपको शिक्षा है. ज्याने पाप केलं, ज्याच्यात पाप क्षमा नाही झाले त्याला काय भेटतात? फटके है ना. जर आपल्याला आपली मुलं चुका करतात मग आपण त्यांना मारतो. पण जर ते बोलले सॉरी प्लीज आई मला माफ कर पप्पा मला माफ कर, तर आपण काय करतो? मारणं बंद करतो ना. और तरी मारत करतो का? नाही. लगेच आपण काय करतो? हात आवरतो. मग तसंच देव आहे. और जब हमारे बच्चे गलतियां करते तो हम उनको मारते हैं, पर जब हमसे क्षमा मांगते तो हम उन्हें मारना छोड़ देते. तो वैसे ही हमारा परमेश्वर है. मग जसं आपले पाप क्षमा झाले, तो जैसे हमारे पाप क्षमा हुए, देव आपले पाप क्षमा करतो. परमेश्वर हमारे पाप क्षमा करता आपल्याला है. शिक्षा नाही. तो हमें शिक्षा तो नहीं. कोणती शिक्षा आहे? तो कौन सी शिक्षा है? ती आहे नरकाची. वो है नरक की शिक्षा. तुम्ही येशूकडे कशासाठी आलाय? और आप यीशु के पास किस लिए आए हैं? हा, काय करण्यासाठी? स्वर्गात जाण्यासाठी. स्वर्ग में जाने के लिए. आणि जे येशूवर विश्वास ठेवत नाही ते कुठे जातील? जो यीशु के ऊपर विश्वास नहीं रखते वो कहाँ जाएंगे? नरकात काय आहे? तो नरक में क्या है? आग है, किडे आहे, कीड़े हैं, यातना आहे, यातनाएं हैं, दुःख आहे, दुख है, खूप त्रास आहे. बहुत तकलीफ है. म्हणून मी तुम्हाला सांगते आयुष्यात कधी येशूला सोडू नका. और इसलिए मैं आपको बताती हूँ कि जिंदगी में कभी भी यीशु को मत छोड़ना. पैशांमुळे, लोकांमुळे, समाजामुळे कधीच नाही. कारण का माहितीये, आपलं हे जे जीवन आहे ना ते थोड्या काळाचं आहे. पण नंतर जर नरकात गेलो तर तिथे आराम नाही. सदैव आगीत तडफडत कोरपडत जायचं आणि तिथून बाहेर नाही. और हमारा ये जो जीवन है थोड़े समय के लिए है. बाद में अगर नरक में जाएंगे तो वहाँ पर कोई किसी भी बात का अंत नहीं है. खूप त्रास आहे. वहाँ पर बहुत तकलीफ है. त्या त्रासेतून वाचवण्यासाठी आपल्याला स्वर्गात जाण्यासाठी येशू घेण्यासाठी येशू आला. और उस तकलीफ से हमें बचाने के लिए, हमें स्वर्ग लेकर जाने के लिए यीशु मसीह आए. म्हणून बपतिस्मा घेणाऱ्यांना नरकाची शिक्षा नाही. और जो कोई बपतिस्मा लेता है उसके ऊपर नरक की शिक्षा नहीं होती. पण दुसरी शिक्षा मिळते ना. पर दूसरी शिक्षा मिलती है. तुम्ही चुका केल्या, जैसे आपने गलती की, तुम्हाला तोंडाने तुम्ही चुका केल्या तर छाला येईल, और दात दुखेल. मुंह से गलती की तो छाले आएंगी या फिर दांत दर्द होगा. तर अशा काही ना काही छोट्या मोठ्या चुका म्हणजे आपण आपली मुलं कशी चुका केल्या आपण त्यांचा गळा दाबून त्यांना मारून टाकतो का? और हमारे बच्चों ने गलती करने के बाद हम उनका गला दबाकर उनको मार डालते हैं क्या? त्याला आपण कसं काठीने मारतो, हाताने मारतो. हम उन्हें कांटे से मारते हैं, हाथ से मारते तसं हैं. आपण देवाची मुलं झाल्यामुळे काय होतं, देव आपल्याला छोटी छोटी शिक्षा देतो. तो वैसे ही हम परमेश्वर के बच्चे होने के बाद परमेश्वर हमें छोटी छोटी शिक्षा देता त्याने है, मरण येणार. पर उससे मृत्यु नहीं आती. हालेलुया, 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 बोला हालेलुया, 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 हालेलुया. आता हे पहिलं कारण.
और अभी पहला कारण आणि बपतिस्मा का घ्यायचा आहे त्याचं कारण आहे की आपल्याला स्वर्गात जायला भेटतं, आपले क्षमा पापांची क्षमा भेटते. और बपतिस्मा लेने का पहला कारण है कि हमें स्वर्ग जाने के लिए मिलता है और हमारे पापों की क्षमा होती आणि है. दुसरं आहे और दूसरा है आपण बपतिस्मा घेतल्याने जन्म घेतो, और हम बपतिस्मा लेने से जन्म लेते हैं. आपला पुन्हा जन्म होतो, हमारा फिर से जन्म होता है. आपण देवाचं मूल बनतो. हम परमेश्वर के बच्चे बन जाते जसं हैं. आपण या जगामध्ये येण्यासाठी और जैसे इस संसार में आने के लिए आपल्याला काय करावं लागलं, हमें क्या करना पड़ा? काय करावं लागलं, जन्म घ्यावा लागला. जन्म लेना पड़ा. जर आपला जन्म झाला असता तर आपण या जगात आलो असतो का? हमारा जन्म हुआ नहीं होता तो फिर हम इस संसार में आते क्या? मग तसंच आहे ना, आपल्याला देवाचं मूल होण्यासाठी आणि त्याच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला पण जन्म घ्यावा लागेल. तो वैसे ही हमें भी परमेश्वर का बच्चा बनने के लिए और उसके राज्य में प्रवेश करने के लिए हमें जन्म लेना पड़ता है. म्हणून येशूने सांगितलं बपतिस्मा जो पाण्याने आणि आगीने घेतो तो काय असतो, तो पुन्हा जन्म घेतो. और इसलिए जो कोई पानी से और आग से बपतिस्मा लेता है वो फिर से जन्म लेता है. वाचू योहान, यूहन्ना. ही वचन मी तुम्हाला का देते माहिती और ये वचन मैं आपको क्यों दे रही हूँ मालूम है? की तुम्हाला कळलं पाहिजे की मी ह्याच्यातलंच शिकवते. और आपको समझ में आना चाहिए कि मैं इसमें का ही सिखा रही हूँ. आपल्या मनातलं काही पण ठोकत नाही, और अपने मन का कुछ भी नहीं ठोकती. ह्याच्यात दिले और इसमें दिया है सब आपल्याला कुछ. आहे ना, ह्याच्यात जे दिले त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. और हमें इसमें जो कुछ दिया है उसके ऊपर ही विश्वास रखना है. ह्याच्यात नाहीये इसमें नहीं है तर विश्वास नाही ठेवायचा. तो विश्वास नहीं रखना है. इव्हन मी आहे मैं हूँ किंवा माझ्या ठिकाणी कोणी दुसरा आहे, या फिर मेरी जगह पर कोई दूसरा है, ह्याच्यातलं नाही शिकवत इसके अंदर का नहीं सिखा रहा तर है विश्वास नाही ठेवायचा. तो विश्वास नहीं रखना है. इव्हन मी सुद्धा या फिर मैं भी ह्याच्यातलं नाही शिकवत, इसमें का नहीं सिखा रही. आपल्याच मनाचं काहीतरी ठोकते. अपने ही मन का कुछ सिखा रही हो. नाही, देव वेगळा आहे, और परमेश्वर अलग है, येशू वेगळा आहे, यीशु मसीह अलग है, येशू छोटा आहे, यीशु मसीह छोटा है, परमेश्वर मोठा आहे, परमेश्वर बड़ा है पवित्र आत्मा नाही, और पवित्र आत्मा नहीं है. तो माझ्यावर विश्वास ठेवू नका. तो मुझ पर विश्वास आप मत रखना, कारण ह्याच्यात काय दिलेलं आहे, क्योंकि इसमें क्या लिखा हुआ है? पिता पुत्र पवित्र आत्मा पिता पुत्र पवित्र आत्मा एक आहे. एक है. येशू काय म्हणतो, यीशु मसीह क्या कहता है? तू आणि मी एक आहे. तू और मैं एक है. तो देवाला म्हणतो असं वो परमेश्वर को इस तरह से कहता आणि है, हे पिता हे पिता तू आणि मी एक आहे. तू और मैं एक है. ह्याच्यात दिले आहे. इसमें दिया है. योहान 17 मध्ये वाचू शकतो. यूहन्ना 17 में आप पढ़ सकते हैं. म्हणून आहे ना, मी जरी शिकवत असेल ना वेगळे वेगळे तर विश्वास नका ठेवू. म्हणून ह्याच्यातलंच शिकायचं आहे. और इसके अंदर का ही हमें सिखाना म्हणून है. मी तुम्हाला वचन देते. और इसलिए मैं आपको वचन दे रही नाही हूँ. तर मी अशी पटापटा घेऊ शकते. नहीं तो मैं ऐसे ही स्पीड से ले सकती हूँ. रविवारी सुद्धा मी असं शिकवू शकते. और रविवार को भी मैं ऐसे ही सिखा सकती हूँ. पण आम्ही वचन का देतो, पर हम वचन क्यों देते हैं? की तुम्ही विश्वास ठेवावा ह्याच्यातलंच शिकवलं. कि आप विश्वास रखें कि इसके अंदर का ही हम सिखा रहे हैं. आपण वाचूया 3रा अध्याय अध्याय 30 आणि त्याचं वाचूया 3 पासून. और उसका हम 3 से पढ़ेंगे. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्माला वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. हा, जोपर्यंत नवीन जन्म तुम्ही पुन्हा घेत नाही तोपर्यंत तुम्ही पुन्हा काय करू नाही शकत, देवाच्या राज्यात तुम्ही प्रवेश करू शकत नाही. देवाच्या राज्यामध्ये तुम्ही येऊ शकत नाही, पाहू सुद्धा शकत नाही. तिथं जसं म्हणाले बघू पण शकत नाही. हे प्रवेश करायचं सोडा, बघू पण शकत नाही. और अगर आपने नया जन्म नहीं लिया तो आप परमेश्वर के राज्य को देख भी नहीं सकते. मग देवाचं राज्य पाहण्यासाठी आणि प्रवेश करण्यासाठी और परमेश्वर के राज्य को देखने के लिए और उसके अंदर प्रवेश करने के लिए जन्म होणं गरजेचं आहे. जन्म होना जरूरी है. जर आज आपला जन्म झाला नसता तर आपण या पृथ्वीमध्ये आलो असतो का, बघितलं असतं का ही पृथ्वी वागणी. अगर हमारा जन्म नहीं होता तो हम इस पृथ्वी पर आते क्या, इस पृथ्वी को देखते क्या? आपला महाराष्ट्र, आपला भारत देश, हमारे महाराष्ट्र को, हमारे भारत देश को नाही ना, नहीं देख पाते ना. आपला इथे जन्म झाला. हमारा यहाँ पर जन्म हुआ. तसंच देवाचं राज्य आहे. तो वैसे ही परमेश्वर का राज्य है. त्या राज्यामध्ये उस राज्य में तुम्हाला जन्म घेण्यासाठी आपको जन्म लेने के लिए काय करावं लागेल, क्या करना पड़ेगा? तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. आपको जन्म लेना पड़ेगा. त्यांना पुढची दे. आणली तर काय करावं लागेल, क्या जन्म घ्यावा लागेल. जन्म लेना पड़ेगा. तुम्हाला कळालं, आपको समझ में आया? जन्म फार फार गरजेचा आहे. और जन्म बहुत जरूरी है. मग आपण जेव्हा बपतिस्मा घेतो ना और जब हम बपतिस्मा लेते हैं ना, त्यावेळेला आपला काय होतो, उस समय हमारा क्या होता है? जन्म. जन्म. आज तुमचा जो बपतिस्मा आहे ना, और आज जो आपका बपतिस्मा है ना, तुम्ही जन्म घेताय. आप जन्म ले रहे हैं. मग
मग तुम्हाला जन्म देणं, आता जन्म देण्यासाठी आई वडील लागतात ना. और जन्म देने के लिए माता पिता लगते हैं ना. मग तुमचा वडील कोण आहे? तो आपका पिता कौन है? तुमचा देव. आपका तुमची परमेश्वर. आई कोण आहे? आपकी माँ कौन है? हा? कलिसिया हा? कलिसिया चर्च. ज्या चर्चमध्ये तुम्ही जन्म घेताय आणि ज्या मंडळी तुम्ही जन्म घेताय ही तुमची आई आहे. और ये आपकी माँ है. सियोन चर्च. सियोन चर्च. कळालं? ही तुमची आई आहे. और ये आपकी माँ है. म्हणून तुमचा जन्म झाल्यानंतर, आता मला आपला जन्म झाला, और हमारा जन्म हुआ मग आपण काय करावं लागलं आपल्याला? तो हमें क्या करना पड़ा? आणि हा काय करावं लागलं? दूध प्यावं लागलं ना. दूध पीना पड़ा. काय प्यावं लागलं? क्या पीना पड़ा? दूध. तेव्हा आपण मोठं झालो ना. और तब हम बड़े हुए ना. आईने आपल्याला काय दिलं? माँ ने हमें क्या दिया? दूध. दूध. काय दिलं? क्या दिया? दूध. दूध. आईला चांगलं दूध येण्यासाठी और माँ को अच्छे से दूध आने के लिए वडिलांनी आईला काय दिलं? पिता ने माँ को क्या दिया? चांगलं चांगलं भोजन दिलं. अच्छा अच्छा खाना दिया. तेव्हा तो दूध येणार ना. तब तो दूध आएगा ना. मग तसंच आहे ना. तो वैसे ही है ना. आपली ही जी तुमची आई येणार आहे, आज तुमची आई होणार आहे, और ये जो आज आपकी माँ होने वाली है, ही आई ये माँ तुम्हाला दूध देईल, म्हणजे वचन देईल. आपको दूध देगी, मतलब वचन देगी. वचन म्हणजे देवाचं वचन हे दूध आहे. और परमेश्वर का वचन दूध है. वाचूया. पेत्र पत्रस. पहिला पत्रस पहिला पत्रस. त्याचं 2. पहिला पत्रस अध्याय 2. पहिला पेत्र अध्याय 2. पहिला पत्रस अध्याय 2 पहिला पेत्र अध्याय 2. त्याचं 2 पासून. उसका दूध है. 2च वचन असतात. प्रभू कृपाळू आहे. प्रभू कृपाळू आहे. याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. घेतलाय. देव चांगला आहे, तुम्हाला माहिती आहे. तो कृपाळू आहे, तुम्हाला अनुभव घेतलाय. तर तारणासाठी तर तारणासाठी म्हणजे कुठासाठी? तारण मी काय सांगितलं? पापांची क्षमा मिळून कुठं जाणं? स्वर्गात. त्याच्यासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी. तुम्ही आता जसं शरीराने जन्म घेतल्यानंतर तुम्ही वाढलात काशी छोटीच राहिला. एवढेच राहिलात का? खरं सांगा. तुमची आई अजून तुम्हाला अशीच उचलून नेते का? नाही ना. तुम्ही हळूहळू 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 वाढलात ना. कशात वाढला? शरीरात. मग तसंच तुम्ही शरीरात वाढलात तसंच आत्म्यात आहे. तुमच्या आतमध्ये आत्मा आहे. और आपके अंदर भी आत्मा है. तुमच्या जसं हे तुमचं शरीर आहे ना, और जैसे ही आपका शरीर है ना, सेम टू सेम तुमचा आत्मा आहे. और सेम टू सेम आपके अंदर आत्मा है. पापामुळे तो मेला आहे. पर पाप के कारण वो मर गया है. बपतिस्मा घेतल्याने आता तो एक बाळकासारखा झालाय. और बपतिस्मा लेने के कारण वो एक बालक की नहीं हो गया आता है. छोटंसं बाळ आहे तुम्ही. और अभी छोटा सा बच्चा है वो. अजून झाला नाही. अभी तो हुए नहीं जेव्हा है. तुम्ही पाण्यातून बाहेर याल और जब आप पानी में से बाहर आओगे, त्यावेळेला तुमचा जन्म जसा आईच्या उदरातून ते बाळ बाहेर येतं, तसं तुम्ही जसं पाण्यातून बाहेर आलात तसं त्या पाण्यातून बाहेर आल्यावर तुमचा जन्म झालाय. और जैसे माँ के पेट से बच्चा जन्म बाहर आता है तब उसका जन्म हो गया, तो वैसे ही आप जब पानी से बाहर आते हैं तब आपका जन्म होता है. तसं तुमचा जन्म झाल्यानंतर और वैसे आपका जन्म होने तुम्ही के बाद वाढलं पाहिजे. आप बढ़ना चाहिए. म्हणून आत्मिक वाढ और होण्यासाठी आत्मिक बढ़ोतरी होने के लिए म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे जस्ट नवीन जन्म झालेल्या आत्ता जन्म घेतलेल्या बाळकाप्रमाणे वचन रूपी निर्या दुधाची इच्छा धरा. वचन रूपी वचन हे तुमच्या दुधासारखं तुम्ही काय केलं पाहिजे? निर्या दुधाची इच्छा धरा. पिण्याची इच्छा ठेवली पाहिजे. म्हणून जसा बपतिस्मा झाल्यानंतर और जैसे बपतिस्मा होने के बाद तुमचा नवीन जन्म झालाय. आपका नया जन्म हुआ. वचनात जास्त वाढ झाली पाहिजे. वचन में ज्यादा बढ़ोतरी होनी चाहिए. वचनात वाढ कशी होईल तुमची? तो वचन में आप ज्यादा कैसे बढ़ोगे? रोज बायबल वाचायचं. रोज बाइबल पढ़ना है. आठवड्याचा एक दिवस देवाला द्यायचा. हफ्ते का एक दिन परमेश्वर को देना है. हर रविवारी चर्चला यायचं. हर संडे को चर्च में आना है. किंवा जो दिवस तुम्हाला सुट्टीचा आहे त्या दिवशी त्याची प्रार्थना आहे, त्या आठवड्याचा एक दिवस तुम्हाला इथे द्यायचा आहे. और जो दिन छुट्टी का है उस समय पर आपको हफ्ते का एक दिन परमेश्वर को यहाँ पर आकर देना है. हे गरजेचं आहे. ये जरूरी है. तर तुम्ही वचन ऐका. तब आप वचन को सुनोगे. हे वचन जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्ही दूध पिता. और जब आप वचन सुनते हैं मतलब आप दूध पी रहे हैं. आणि जसं जसं तुम्ही वाढत जाता और जैसे जैसे आप बढ़ते जाते हैं वचनानुसार तुम्ही चालता. वचन के अनुसार चलते हैं तुम्ही मोठे व्हायला लागता. आप बड़े होने लगते हैं. मोठे मोठे होऊन मग तुम्ही
दूध नाही. मग आता आम्ही लोक मोठे, आपण आता मोठे झालोय तर आपण बाटलीने दूध पितो का? अभी हम बड़े हो गए तो हम बाटली से दूध पीते हैं क्या? नाही. मग आपण आता नाही. काय खातो? अभी हम क्या खाते हैं? हा, डाळ भात अन्न दाल चावल मटन मच्छी हे सर्व खातो ना. ये सब हम खाते हैं. तसं आपली वचनाची पण कॅपॅसिटी वाढली पाहिजे. तो वैसे हमारी वचन की भी क्षमता बढ़नी चाहिए आपण जास्त वचन गहराईने समजण्याचं ज्ञान ठेवलं पाहिजे. और ज्यादा हम खोल रीति से गहराई से वचन सुनने की हमें ऐसा हमारा टाइम होना चाहिए. म्हणून तुम्हाला वचन जेव्हा तुमचा बपतिस्मा झाला तर तुम्हाला आठवड्याचा हर रविवारी चर्चला यायचंच आहे. और इसलिए जैसे आपको बपतिस्मा हुआ तो आपको हर हफ्ते में एक दिन परमेश्वर को देना है तुमचा रविवार चुकवायचा नाही. और आपका रविवार आपको चुकाना नहीं है. वचन लक्षपूर्वक ऐकायचं. वचन ध्यान से सुनना है त्याने तुमची वाढ होते. और उसके आपकी आत्मा की बढ़ोतरी होती वचनाकडे है. तुम्ही जेवढं लक्ष देऊन ऐकता तेवढं तुमचा आत्मा वाढतो. और जितना आप वचन ध्यान से सुनते हैं उतना आपका आत्मा बढ़ जाता है. आत्मा वाढण्याचं साधन आहे वचन ऐकणं. और आत्मा बढ़ने का साधन है वचन को सुनना. हा, वचन वाचणं, वचन को पढ़ना, त्याच्यानुसार चालणं, उसके अनुसार चलना त्याने तुमचा आत्मा वाढतो. और उसके कारण आपका आत्मा बढ़ जाता है. म्हणून प्रियानो, बपतिस्मा झाल्यानंतर तुम्ही कधी कधी चर्चला येताय, कधी कधी चर्चला नाही येत, असं नाही चालणार. और बपतिस्मा लेने के बाद आप कभी चर्च में आते हैं कभी नहीं आते, ऐसा नहीं चलेगा. बपतिस्मा झाल्यानंतर तुम्ही ह्या मंडळीचे सदस्य होता. और बपतिस्मा लेने के बाद इस कलीसिया के आप सदस्य हो ज्या जाते हैं. वेळेला तुम्ही स्वर्गात जाल, और जिस समय पर आप स्वर्ग जाओगे तुम्हाला ह्या सियोन मंडळीची कवरिंग असल्यामुळे तुम्हाला स्वर्गात प्रवेश भेटेल. और सियोन चर्च की कवरिंग होने के कारण आपको स्वर्ग में दिया जर जाएगा. तुम्ही कोणत्याच चर्चला जात नाही, बपतिस्मा घेतलाय पण चर्चला जात नाही, तर स्वर्गात नो एंट्री. अगर आपने बपतिस्मा लिया है पर आप किसी भी चर्च में नहीं जाते तो आपको स्वर्ग में एंट्री नहीं मिलेगी. चर्चमध्ये आलेल्या लोकांनाच स्वर्गात घेतलं जातं. और चर्च में आने वाले लोगों को ही स्वर्ग में लिया जाता है. ते तुम्ही म्हणाले अरे काय पण बोलते, त्याचं पण वचन देते. हा, मत्ती 16 करा. मत्ती 16 निकालो. मत्ती 16 मत्ती 16 आणि त्याचा 18. उसका 18. मॅथ्यू चॅप्टर 16 वर्स 18. मत्ती 16 उसका 18. लोकांना असं वाटतं की काय चर्चला जायचं, घरात सुद्धा येशू आहे ना. और लोग सोचते हैं क्या चर्च में जाने का, घर में भी तो यीशु घरात है, पण येशू आहे, घर में भी यीशु है, कशाला हाऊस चर्चला जायचं, और क्यों आप चर्च में जाने का, काय जायचं हर रविवारी चर्चला, और क्यों जाने का हर रविवार को चर्च आम्हाला में. सुट्टी नसते, हमें छुट्टी नहीं पैसे होती, पाहिजेत ना, पैसा चाहिए ना, पैसेपेक्षा जीवन मोठे, और पैसे से भी बढ़कर जीवन बड़ा है. पैसे तर काही येतील जाते, पैसा आएगा जाएगा. बरोबर आहे. साधा तो तुमचा किती बेईमान पैसा आहे, तुमच्याकडे असून तो दुसऱ्याला लाईन मारत असतो. और कितना बेईमान पैसा है कि आपके पास रहने के बावजूद भी वो दूसरे को लाइन मारता है. मच्छीवाल्याला पण तो सोडत नाही, और मच्छी वाले को भी नहीं छोड़ता, आता भिकाऱ्याला पण सोडत. और भिखारी को भी नहीं छोड़ता. तुम्ही एवढं त्याला प्रेमाने इथे ठेवलेले असतात, और उतना इतना प्यार से आप उसको रखते हैं. तो पैसा सरळ 10 रुपयाची नोट भिकाऱ्याला जाते. और वो सीधा पैसा भिखारी के पास जाता है. तिथे गेल्यावर किती खुश होते, और वहाँ पर जाने के बाद वो नोट खुश हो जाता खुश है, होतो ना, वो पैसा खुश हो जाता हा है सुटलो बाबा याच्या कचाड्यात. और छूट गया इसी झंझट से. म्हणून अशा पैशाला का जास्त प्रेम करायचं, तो ऐसे पैसों को हम ज्यादा प्रेम क्यों करना ते है आपली संपत्तीच नाही. जो हमारी संपत्ति है ही नहीं. त्याच्यासाठी आपला अनमोल हा जो आत्मा आहे, आपलं हे जे जीवन आहे ना, त्याला हरवायचं नाही. और उसके लिए जो हमारा जो अनमोल जीवन है उसे गंवाना नहीं है. आपलं हे जीवन खूप अनमोल आहे. हमारा ये जीवन बहुत अनमोल मला है. फक्त एवढंच सांगा, मुझे सिर्फ इतना बताओ, तुम्हाला स्वर्गात जायला आवडेल का नरकात? आपको स्वर्ग में जाना अच्छा लगेगा या फिर नरक में? हा? सगळे जोराने बोला. स्वर्गात. स्वर्गात में. मग स्वर्गात जाण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? येशूच्या जवळ राहिलं, तो स्वर्ग में जाने के लिए हमें यीशु के पास रहना चाहिए, त्याला खुश केलं पाहिजे. उसको खुश करना जर चाहिए. त्याला खुश नाही केलं, अगर उसको खुश नहीं किया तर दरवाजा बंद. तो दरवाजा बंद. येशू नाही दरवाजा उघडला. यीशु दरवाजा नहीं खोलेगा. तो म्हणाला उसने कहा की बाहेरून लोक दरवाजा ठोकतील, और स्वर्गाचा. बाहर से लोग दरवाजा खटखटाएंगे स्वर्ग का. बोल प्रभू आमच्यासाठी दरवाजा उघडा, आम्ही बपतिस्मा केलेली लोक आहे. और प्रभु दरवाजा खोल, हम बपतिस्मा लिए हुए लोग हैं. येशू म्हणे मी तुम्हाला ओळखतच नाही, तुम्ही चर्चला कधी आलाच नाही, और यीशु मसीह कहेगा मैंने तुझे कभी पहचाना ही नहीं क्योंकि तू कभी चर्च में आया ही नहीं, चर्चला येत नाही, चर्च में आता नहीं, प्रार्थना करत नाही, प्रार्थना नहीं करता, वचन वाचलं नाही, बाइबल नहीं मला पढ़ा, खुश केलं नाही. मुझे कुछ नहीं किया. बरोबर आहे. आपल्याला आपल्या आई वडिलांना खुश केलं तर आपले आई वडील आपल्याला घरात ठेवतात ना. और हमारे माता पिता को जब हम खुश करते तो हमें घर में रखते हैं ना. जर आपण आपल्या आई वडिलांना दुखवलं तर ते आपल्याला घरात घेतात? हमारे माता पिता, अगर हमने हमारे माता पिता को दुखाया तो हमको वो घर में रखेंगे नाही ना.
नहीं ना? तसंच आपले देवाला आणि आपल्या मंडळीला आनंदित ठेवायचं तो वैसे ही अपनी कलीसिया को हमेशा और परमेश्वर को आनंदित रखना आणि है चर्चमध्ये येत राहायचं. और चर्च में आते रहना है. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचली. हा, देव म्हणतो की मी काय करेन, मी तुझ्यावर एक मंडळी उभी करेन. तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. अधोलोक म्हणजे नरक. नरकाचं काहीच त्या मंडळीच्या समोर चालणार नाही. 16 का मॅथ्यू 16 उसका 18 त्याचं काहीच चालणार नाही. म्हणजे स्वर्गात चर्चमध्ये येणाऱ्यांना नरक खेचणार नाही. और जो कोई चर्च में आता है उसको नरक अपनी ओर नहीं खींच सकता, त्याचा पाय खेचणार नाही, उसके पैर नहीं खींच सकता, नरकात घेऊन जाणार नाही. नरक में लेकर नहीं जा सकता. एवढी ताकद आहे कलिसियाला, म्हणजे चर्चला. इतनी ताकत है कलीसिया को, मतलब चर्च को. म्हणजे जो चर्चमध्ये येतो जो कलीसिया में आता है त्याचे पाय तो खेचणार नाही, उसके पैर को वो नहीं खींचेगा, नरकात घेणार नाही. नरक में नहीं लेकर जाएगा. चर्चमध्ये आलं और इसलिए चर्च में आना चाहिए. म्हणून चर्चला तुम्ही हलकं समजू नका. इसलिए चर्च को आप हल्का मत समझो. चर्चच्या द्वारेच तुम्हाला एंट्री आहे. और चर्च के द्वारा ही आपको एंट्री होगा. जर जेव्हा पुस्तक उघडलं और जाईल जब आपका पुस्तक खोला जाएगा सर्वात पहिलं हेच बघितलं जाईल तुम्ही कोणत्या चर्चचे आहात, और सबसे पहले यही देखा जाएगा कि आप कौन से चर्च के हैं. त्या चर्चसाठी तुम्ही काय काय केलं, उस चर्च के लिए आपने क्या क्या किया, चर्चमध्ये येता का नाही, चर्च में आते ही कि हे नहीं, सर्व बघितलं जाईल. ये सब कुछ देखा जाएगा. कारण म्हणून बप्तिस्मा घेतल्याने प्रियानं तुम्ही देवाचं मूल बनता. और इसलिए बपतिस्मा लेने से आप परमेश्वर के बच्चे बन जाते बप्तिस्मा हैं. झाल्यानंतर प्रियानं तुम्हाला देवाचं वचन सांगतं की तुम्ही काय केलं पाहिजे, चर्चला आलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्या, आता तुम्ही म्हणाल मी ह्या चर्च आहे, आता मला ह्या चर्चला येता येत नाही, तुम्ही दुसऱ्या चर्चमध्ये जातो. तसं नाही करता येणार. और बपतिस्मा लेने के बाद आपको चर्च में आना जरूरी है. और आप कहेंगे कि ये चर्च में आने के लिए मुझे जमता नहीं, मैं दूसरे चर्च में जाऊंगा, वैसा नहीं हो सकता. आपण आपल्या एकाच घरात राहतो. और हम एक ही घर में रहते हैं. आपण घर बदलतो का, और हम घर को चेंज करते हैं क्या बार बार? म्हणजे घर म्हणजे आपले आई वडील आपण बदलतो का, अपने माता पिता को हम बदलते हैं क्या? आपले आई वडील ज्या घरात राहतात तिथेच जातो ना. और जहाँ पर हमारे माता पिता रहते हैं वहीं पर हम जाते हैं ना. तसंच आहे ना, चर्च बदलायचं तो नसतं. वैसे ही चर्च को बदलना भले नहीं दुसरे है. पण चर्च येशूचे, और भले ही दूसरा चर्च यीशु मसीह का ही है, तुमचं चर्च हे आहे. पर आपका चर्च यही है. तुम्हाला ह्याच चर्चला यायचं. आपको इसी चर्च में आना है. म्हणून बप्तिस्मा घेतल्यानंतर आज या चर्चला, उद्या त्या चर्चला, उद्या त्या चर्चला नाही, ह्याच चर्चमध्ये स्थिर राहायचं. और बपतिस्मा लेने के बाद आज इस चर्च में, कल उस चर्च में, ऐसा नहीं करना है. एक ही चर्च में स्थिर रहना है. या चर्चची जी तुम्हाला वरती जी छाया आहे देवाची, येशू ख्रिस्ताची जी छाया आहे, परमेश्वराची चर्चची जी छाया आहे, ती तुम्हाला शैतानापासून वाचवून ठेवेल. और कलीसिया का और यीशु मसीह का जो कुंपण आपके और लगा हुआ है वो आपको दुष्ट से बचाए रखेगा. म्हणून प्रियानो, बप्तिस्मा घेतल्यानंतर मंडळ्या बदलायच्या नाही, चर्च बदलायच्या नाही. और इसलिए बपतिस्मा लेने के बाद कलीसिया को चेंज नहीं करना है. इतकं कळालं? यहाँ तक समझ में आया? काही प्रश्न आहे का कुछ तुमचे? कुछ सवाल है क्या आपको? तुम्हाला कुणाला एवढ्या विषयावर नाही? पुढचं जाऊ मग. बप्तिस्मा घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला प्रभू भोजन देतो. और बपतिस्मा लेने के बाद हम आपको प्रभु भोजन देते ही हैं. देवाची आज्ञा आहे. ये परमेश्वर की आज्ञा है. म्हणून प्रभू भोजन ही येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपलं शरीर दिलं आणि आपलं प्राण दिलं, त्याचं चिन्ह आहे. और प्रभु भोजन ये यीशु मसीह ने हमारे लिए कलवरी क्रूस पर अपना प्राण दिया, देह दिया, लहू दिया, उसका वो चिन्ह है. म्हणून येशूने सांगितलं, जो माझं मांस खातो, जो माझं रक्त पितो, त्याच्यात अनंत जीवन आहे. और इसलिए यीशु मसीह ने कहा, जो कोई मेरा मांस खाता है, मेरा लहू पीता है, उसमें अनंत काल का जीवन रहता है. आम्ही काही बाजारातून मांस आणत नाही, तो हम बाजार में से मांस नहीं लेकर आते, रक्त आणत नाही, और लहू लेकर नहीं आते. भाकरीची भाकर बनवतो, एक गेहूं की गव्हाची भाकर बनवतो, एक गेहूं की रोटी बनाते हैं. आणि एक रोज ज्यूस किंवा द्राक्षांचा रस, त्याचा रस ठेवतो. और ग्रेप्स का जूस ऐसे हम रखते हैं. आणि त्याला आम्ही प्रार्थना केल्यानंतर ते येशू ख्रिस्ताचं देह आणि येशू ख्रिस्ताचं रक्त बनते. और उसके ऊपर हम प्रार्थना करने के बाद वो यीशु मसीह का देह और यीशु मसीह का लहू बन जाता है. त्याच्यानंतर बप्तिस्मा घेतल्यानंतरच आम्ही त्यांना प्रभू भोजन देतो. और बपतिस्मा लेने के बाद ही हम उन लोगों को प्रभु भोजन देते मला हैं. सांगा, मुझे बताओ की ज्या लोकांना तुम्ही ओळखत नाही, जी मुलं, लहान लहान मुलं ज्यांना तुम्ही ओळखत नाही, त्यांना तुम्ही तुमच्या जेवणामध्ये आमंत्रित करता, त्यांना बसवता, की तुमची मुलं तुमच्या बाजूला बसून जेवतात? और जिन बच्चों को आप पहचानते भी नहीं है, ऐसे बच्चों को अपने टेबल के ऊपर बिठाते हैं, या
या फिर जो आपके जो बच्चे हैं उनको आप टेबल पर बिठाते हैं जेवायला खाना खाने के लिए? तुमची मुलं तुमच्या बाजूला बसतात, आपके बच्चे आपकी बाजू में बैठते हैं ना? बरोबर आहे. मग तसंच तुमचा नवीन जन्म ख्रिस्तामध्ये बप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्ही देवाचं मूल झाल्यामुळे तुम्हाला देवाने जे जेवण ठेवलं आहे, कोणतं जेवण, ज्याच्यात येशूचं देह येशूचं रक्त, हे खाण्यास तुम्हाला अधिकार आहे. तो वैसे ही आप यीशु मसीह में नया जन्म लेने के कारण आपको परमेश्वर का देह मतलब उस रोटी में उस लहू में भाग लेने का हक है। पहिली गोष्ट तर ही की ते का खायचं. और पहली बात कि हमें उसे क्यों खाना है, हे खाल्ल्याने तुम्ही येशूमध्ये जोडून राहता. और ये खाने से आप यीशु मसीह में जुड़ जाते हैं। दुसरं तुम्हाला मृत्यू येत नाही. और दूसरा आपको मृत्यू नहीं आती। तुम्हाला मरायचंय का? आपको मरना है क्या? मरायचंय मरना है नाही ना. नहीं ना, फक्त पृथ्वी सोडून जायचं. और सिर्फ पृथ्वी छोड़कर तर जाना जी है। लोक आज मरतात और जो लोग आज मरते हैं तसं मरण पाहिजे का? वैसी मृत्यू चाहिए क्या? जे नरकात नेते जो नरक में लेकर जाते तसं हैं मरण नको. वैसी मृत्यू नहीं चाहिए। आपण पण पृथ्वीवर हमेशा नाही जगणार आहे. और हम भी पृथ्वी के ऊपर हमेशा पर हम नहीं जीने मरणार वाले, नहीं. पर हम मरेंगे नहीं। आपण कसं झोपायला जातो कसं, और हम सोने के लिए कैसे जाते हैं? समजा माझं वय झालं म्हणजे या जगात राहण्याची पूर्ण वेळ झाली, और मेरा इस पृथ्वी पर रहने का पूरा समय हो गया, मी आता कशी जाणार. तो अभी मैं कैसे जाऊंगी? आपण प्रभू मला मी झोपायला कशी जाते, और मैं सोने के लिए कैसे जाऊंगी? कशी मी झोपायला जाईल वैसे मैं सोने के लिए जाऊंगी, गेले त्याच्यात. और उसमें ही मैं चली गई। मी डोळे उघडून बघितले, अरे मी स्वर्गात आहे वा, और मैंने आँख खोलकर देखा कि मैं स्वर्ग में मला हूँ। काही त्रास नाही. मुझे कुछ भी तकलीफ नहीं। अशा रीतीने पृथ्वी सोडून जाणं. और- काय म्हणतात? पृथ्वी सोडून जाणं. और इस तरीके से हम पृथ्वी छोड़कर आणि जाएंगे। बायबल सांगतो झोपी जाणं. और बाइबल बताती है सोना। काय सांगतं? क्या बताती है? झोपी जाणं. सोकर जाना। म्हणजे माझा आता समजा तुम्ही म्हणाल आमची दीदी झोपली आहे, ती स्वर्गात गेली आहे, और हमारी दीदी सो गई है, अभी वो स्वर्ग में गई म्हणजे है, तिचं शरीर झोपलंय और उनका शरीर अभी सोया हुआ है, पण ती जिवंत आहे. और वो जीवित है। तुम्ही लोक झोपता ना, आप सोते हैं ना, पण तुम्ही जिवंतच असता ना. पर आप जीवित रहते हैं ना। हा? बरोबर आहे. मग तसंच आहे ना, ही पृथ्वी सोडून गेल्यानंतर माणूस झोपतो पण तो जिवंत असतो. तो वैसे पृथ्वी छोड़कर जाने के बाद मनुष्य शरीर में सोया हुआ रहता है, पर आत्मा में ऊपर जीवित रहता है। म्हणून प्रभू भोजन जे आपण त्याचं नाव जे खातो ना, ते खाण्याला म्हणतात प्रभू भोजन. ते खाल्ल्याने काय होतं? तुम्हाला मरण नाही. और जो हम रोटी और लहू खाते हैं उसे बोलते हैं प्रभु भोजन, और वो खाने के बाद आपके ऊपर मृत्यु नहीं आती। मरण नाही तो मृत्यु नहीं, म्हणजे आजार नाही. तो बीमारी नहीं। कळलं? ते खाल्ल्याने तुमचा आजार निघून जातो और वो खाने के बाद आपकी बीमारी चली जाती है, आणि मरण निघून जातं. और मृत्यु निकल जाती है। म्हणून प्रभू भोजन खायचं, और इसलिए प्रभु भोजन खाना है, चुकवायचं नाही. उसे चुकाना नहीं है। हर महिन्याला दुसऱ्या रविवारच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू भोजन असतं. और हर महीने के दूसरे रविवार को प्रभु भोजन होता है चर्च में। जर तुमचं प्रभु भोजन चुकलं तर मग तुम्हाला हाऊस चर्चमध्ये जाऊन प्रभु भोजन घ्यायचं. और अगर आपका प्रभु भोजन चूक गया तो आपको हाउस चर्च में जाकर प्रभु भोजन लेना है। आता जे लांब राहतात ते कपोलीला जाऊ. तुम्ही कपोलीला जाल का एवढ्या लांब प्रभु भोजन खायला? और अभी आप कपूली में जाएंगे क्या इतना दूर प्रभु भोजन खाने के लिए? कर्जत में। आता जे कपोलीला राहतात ते जातील तिथं. और जो कपूली में रहते हैं वो वहाँ पर जा सकते हैं। है ना? म्हणून तुम्हाला इथेच आलं पाहिजे. और इसलिए आपको यहीं पर आना चाहिए। हा? आता बदलापूरला जी प्रार्थना होती विनय भाऊंच्या घरी हाऊस चर्च आहे, और बदलापुर में जो प्रार्थना होती है विनय काका के घर पर, उधर हाउस चर्च है। दुसऱ्या मंगळवारी प्रभु भोजन असतं. और उनके घर में भी दूसरे मंगलवार को प्रभु भोजन होता तुमच्या है। लोकांना मंगळवार हा बरा आहे. और आपके लिए मंगलवार अच्छा है, या मावशींसाठी कर्जत बरा आहे शुक्रवारचा. और ईरा मौसी के लिए कर्जत अच्छा है, तिथे हर शुक्रवारी. और वहाँ पर हर शुक्रवार को रहता है। तर कळालं? तर प्रभू भोजन चुकवायचं नाही. आपल्या महिन्याचं एकदा तरी पोटात आपलं प्रभू भोजन गेलं पाहिजे. और महीने में एक बार तो प्रभु भोजन हमारे पेट में जाना चाहिए। सतत जे खातात जो बार बार खाते हैं त्यांचं तर भाग्यच आहे. और वो तो भाग्यशाली है। त्यांना सतत प्रभू भोजन भेटते, म्हणजे ते प्रभूत अजून वाढतात ते आणि ख्रिस्तात वाढतात. और हा एक सर्वात मोठा लाभ आहे सतत खाण्याचा. और हमेशा खाते रहने का ये सबसे बड़ा फायदा है, लाभ है। माहिती मिळेल ते पवित्र येशूचं देह पवित्र आहे, और यीशु मसीह का देह पवित्र है, येशूचं रक्त पवित्र यीशु आहे. मसीह का लहू पवित्र है। आणि हातात घेतल्यानंतर त्याला पाडायचं नाही. और हाथ में लेने के बाद उसे गिराना नहीं त्याचा है, एक छोटासा तुकडा सुद्धा खाली पडून और द्यायचा. छोटा सा टुकड़ा भी उसे नीचे गिरने नहीं देना आपण है। हातात आल्यानंतर खूप सांभाळायचं. इसलिए हाथ में आने के बाद उसे बहुत संभालना है। पहिले तर डोळे उघडे ठेवा. और चाहिए तो आंखों को डोळे खुला बंद रखो, करू नका, कारण मग कसं कप असा वाकडा होतो. और अगर आंख बंद करोगे तो आपका कप टेढ़ा हो जाएगा। नाहीतर असं हातात पकडा. हाथ में जेव्हा पकड़ो, आपण म्हणू चला आपण सगळे एकत्रित खाऊ, और जब हम कहेंगे कि आओ हम सब इकट्ठा होकर खाएंगे तब हमें वो खाना है।
नंतर आओ आपण सगळे एकत्रित होऊन येशूचं रक्त पिऊया. मग आपण सगळे एकत्रित प्यायचं. आओ हम इकट्ठा होकर यीशु मसीह का लहू पिएंगे तो हमें इकट्ठा होकर उसे पीना है. कळालं? तर हे प्रभू भोजन तुम्ही बपतिस्मा झाल्यानंतर घ्यायलाच पाहिजे. और प्रभु भोजन बपतिस्मा होने के बाद आपको लेना ही चाहिए. बपतिस्मा झालेले व्यक्ती स्वतःला जाळू शकत नाही. और बपतिस्मा लेने वाले व्यक्ति अपने आप को जला नहीं सकते. त्यांची दफनविधी होते. उनकी दफन विधि ही होती है. कारण बायबलनुसार जुना करार आणि नवीन करार, आपलं हे बायबल जे आहे हे जुना करार पण म्हणतात आणि नवीन करार असे दोन मिळून पुस्तक आहे हे बायबल. तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले गाळायचं. आपल्या येशूला काय केलं मेल्यानंतर? और हमारे यीशु मसीह को मरने के बाद क्या किया गया? मग ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता मग त्याला गाळलं गेलं तर म्हणजे तुम्हाला पण काय केलं पाहिजे? और जिस परमेश्वर के ऊपर आप विश्वास करते हैं उसको गाड़ा गया तो आपको भी क्या करना चाहिए? गाड़ना चाहिए. म्हणून जाळायला द्यायचं नाही. इसलिए जलाने के लिए नहीं देना आपल्या है. घरातील लोकांना सांगायचं मला जाळू नका. और अपने घर के लोगों को बता कर रखना है कि मुझे जलाओ मत. जसं तुम्ही बपतिस्माला आंघोळ करणं म्हणतात, और जिसे आप बपतिस्मा को नहाने बोलते हैं. होता ना, मी आज आंघोळ करतोय, आज मैं नहा रहा हूँ. मग तसंच तुम्ही ही पृथ्वी सोडून जायला म्हणता मी झोपतोय, झोपायला चाललोय. तो वैसे ही आप इस पृथ्वी को छोड़कर जाने के बाद आप कहते हैं मैं सोने के लिए जा मला रहा मी हूँ. झोपायला चाललोय. झोपेला गेलेल्या माणसाला जाळतात का? और जो कोई व्यक्ति सोने के लिए जा रहा है उसको जलाते हैं क्या? जिवंत माणसाला जाळतात का? जीवित मनुष्य को जलाते हैं क्या? नहीं. नाही ना? नहीं ना. जाळतात का? प्रार्थना झोप 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 पटकन अशी झोप झोप. जिवंत आहे ना ही? और वो जीवित है ना. आता हिला मी उचलून जाळायला नेऊ? अगर इसको उठाकर मैं जलाने के लिए लेकर जाऊँ क्या? होईल का असं? ऐसा होगा क्या? बघा बघा हसती आहे. जिवंत आहे ना? मग तसंच आहे ना, तो वैसे ही है ना. तुम्ही जिवंत आहात. जरी पृथ्वी सोडून गेला तरी जिवंत आहे. म्हणून जाळायला आपल्या घरातील लोकांना सांगा मला बिलकुल जाळू नका. और घर के माझ्या चर्चच्या लोकांना बोलवा ते दफन करते. और घर के लोगों को बता कर रखना है कि मुझे जलाओ मत. चर्च के लोगों को फोन करो वो मुझे गाड़ देंगे. कळालं का? आता राहिली गोष्ट कधी कधी तुमच्या घरातील लोक जरा हाटी स्थिती असते. और आमचा माणूस आहे, आम्ही आमच्या माणसाला जाणार. और घर के आपके लोग हट्टी सीधी रहेंगे. वो कहेंगे कि नहीं हमारे घर के लोगों को हम जलाएंगे. तर आम्ही काही भांडणार नाही. तो हम तो झगड़ा नहीं करेंगे. कारण तुम्ही कशाला त्या मृतदेहासाठी आम्ही भांडणार? और क्यों इस शरीर के लिए हम झगड़ा करें? म्हणून त्यांना जे करायचं ते आम्ही करून देतो. और इसलिए उनको जो करना है वो हम करने के लिए दे देते हैं. त्यांना जसं वाटतं. कारण आमच्यापेक्षा तर पाहायला गेलं तर आमचा जास्त तुमच्यावर अधिकार असतो. और देखा गया तो हमारा ज्यादा अधिकार आपके ऊपर रहता है. कधी कधी घरातील लोक त्या टायमाला जास्त भावनिक असतात. और उस समय पर घर के लोग बहुत भावनिक रहते हैं. जास्त रडतात. प्रेम नसलं तरी त्या दिवशी जास्त प्रेम येतं. और प्यार नहीं रहता है फिर भी उस समय पर प्यार बहुत ज्यादा आता है. खूप प्रेम येतं. बहुत प्यार आता है. नवरा मार मार मारत असतो. और पति मार मार मारता रहता है. रडल्यानंतर अगं बाई ती बाई अशी रडते जसं काय बाई तिला आत्ता जिवंत झाला तरी खुश होईल. पण आतून ती म्हणत असते बरं झालं एकदाचा गेला बाबा. पण नाटकं कशी करतात? और नाटक कैसे करते हैं? आमचा माणूस गेला, आमचा माणूस गेला. तर म्हणजे अशी हे जगात अशी रीत आहे. सगळे आपापल्या रीती. पण आपली रीत दफनविधी आहे. और हमारी जो रीत है दफन करना है. तुम्ही लवकर मरणार नाही बपतिस्मा घेतल्यावर, घाबरू नका. नाही तुम्ही हे का ते पुढच्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. और बपतिस्मा लेने के बाद आप तुरंत मरने वाले नहीं है. पर ये बातें बताना जरूरी है. मरण्याची का शिकवली? हे सांगणं गरजेचं आहे. और ये बताना जरूरी है. कारण तुम्ही जेव्हा एखादा आता तुम्ही एक निर्णय घेताय. कि आप एक निर्णय ले रहे हैं. कोणता निर्णय? कौन सा निर्णय? देवाचं मूल होऊन जन्म घेण्याचा. और परमेश्वर का बच्चा बनकर जन्म लेने का. मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे पुढे तुमचं काय होणार. और आपको मालूम होना चाहिए कि आगे आपका क्या होने वाला है. आपल्याला माहिती आहे या जगात मूल आल्यानंतर ते दूध पिणार, मोठं होणार आणि नंतर ते मरणार. हे एक आपल्याला इकडचं पृथ्वीचं एक रूल माहिती आहे. और हमें इस पृथ्वी का नियम मालूम है कि जब बच्चा जन्म लेता है तो वो दूध पीता है, बड़ा होता है, बाद में वो मर जाता है. पण आपल्याला देवाच्या राज्याचा पण रूल कळायला पाहिजे ना. पर हमें परमेश्वर के राज्य का नियम भी मालूम होना चाहिए ना. ते नियम तुम्हाला सांगते. वो नियम मैं आपको बता रही हूँ. एवढंपर्यंत कळालं? यहाँ तक समझ में आया? बपतिस्मा झाल्यानंतर देव तुम्हाला आत्मिक आशीर्वाद देतो. और बपतिस्मा लेने के बाद परमेश्वर आपको आत्मिक आशीष देता है. ऑटोमॅटिकली देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला लागतो. और अपने आप परमेश्वर आपको आशीष देने लगता है. वाचू. पढ़ेंगे हम लोग मत्ती अध्याय 3. मत्ती अध्याय 3. मत्ती मत्ती
अधिक 1 अधिक 3 आणि त्याचं उसका 16 16 आणि 17. 16 व 17. मग बप्तिस्मा घेतल्यावर येशू लगेच पाण्यातून वर आला. येशूचा बप्तिस्मा झाला. तर पहिलं तुम्हाला सांगते, ज्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवताय त्या येशूचा पण बप्तिस्मा झाला. और जिस यीशु के ऊपर आप विश्वास रख रहे हैं उस यीशु का भी बपतिस्मा हुआ है। येशूने पण बप्तिस्मा घेतला. यीशु ने भी बपतिस्मा लिया। त्याने बप्तिस्मा का घेतला? और उन्होंने बपतिस्मा क्यों लिया? कारण ती देवाची आज्ञा आहे. क्योंकि वो परमेश्वर की आज्ञा है। देवाची आज्ञा पालन केलेली आहे और उसने परमेश्वर की आज्ञा का पालन म्हणून किया। तो आपल्यालाही सांगतो की मी देवाचा पुत्र असून मी बप्तिस्मा घेतला पण तुम्ही घ्यायचा. और इसलिए वो हमें भी कहता है कि मैं परमेश्वर का पुत्र होने के बावजूद भी मैंने बपतिस्मा लिया तो तुम्हें भी लेना आणि चाहिए। येशू सुद्धा पृथ्वीवर बप्तिस्मा देत होता. और यीशु मसीह भी पृथ्वी के ऊपर बपतिस्मा दे रहा था। तो योहान 4 मध्ये वाचू शकता. यूहन्ना 4 में आप पढ़ सकते हैं। इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की येशू त्याच्याजवळ येणाऱ्यांना बप्तिस्मा देत होता. और वहाँ पर स्पष्टता से पढ़ सकते हैं कि यीशु मसीह जो उसके पास आते थे उनको बपतिस्मा देता था। आणि नंतर तुम्हाला माहिती आहे की नंतर त्याने त्याच्या 12 शिष्यांना शिकवलं कसा बप्तिस्मा द्यायचा. और बाद में उसने अपने 12 शिष्यों को सिखाया कि बपतिस्मा कैसे देना है। येशू असायचा, इसलिए यीशु मसीह रहता त्याचे था शिष्य त्या पाण्यात बप्तिस्मा द्यायचे. और उसके जो शिष्य थे पानी में बपतिस्मा देते थे। इथे तसं लिहिलंय योहान 4 अध्याय. यूहन्ना अध्याय 4 में। काय म्हणून बप्तिस्मा येशूने घेतला. इसलिए बपतिस्मा यीशु ने लिया। आकाश उघडले। काय उघडलं? आकाश. मग ज्या वेळेला तुमचा पण पाण्यातून बप्तिस्मा होतो, तुम्ही जेव्हा असं पाण्यातून बाहेर येतात त्यावेळेला तुमच्यासाठी आकाश उघडलं. और जिस समय पर आप पानी से बाहर आते हैं तब आपके लिए भी आकाश खुल जाता है। आकाश का उघडतं? आकाश क्यों खोला जाता है? 17 वचन. आणि पहा, आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. तुम्ही देवाचं मूल होता आणि देव तुमच्यापासून खुश होतो म्हणून देवाची आकाशवाणी आली. म्हणजे देवाला खूप आनंद होतो कारण तुम्ही देवाचं मूल झालात. और परमेश्वर को बहुत आनंद होता है कि आप परमेश्वर के बच्चे बन चुके हैं। म्हणून आकाशात स्वर्गात जे तुमच्यासाठी ठेवले त्याच्या मुलांसाठी ठेवले, इसलिए आकाश में और स्वर्ग में परमेश्वर ने जो अपने बच्चों के लिए रखा है ते सर्व देव तुम्हाला. वो सब कुछ परमेश्वर आपको देता जसं है। आपला पृथ्वीवर जन्म झाला, और जैसे हमारा पृथ्वी पर जन्म हुआ आपलं रेशन कार्डवर नाव चढतं ना, और हमारा राशन कार्ड के ऊपर नाम चढ़ जाता है ना, चढ़ता है। मग तसंच आहे ना, आपण देवाच्या राज्यात जन्म झाल्यानंतर त्याच्या पुस्तकामध्ये, जीवनाच्या पुस्तकामध्ये आपलं नाव चढतं. तो वैसे ही परमेश्वर के राज्य में हमारा जन्म होने के कारण उसकी स्वर्ग की पुस्तक में हमारा नाम चढ़ जाता है। ज्या वेळेला तुमचा बप्तिस्मा तुम्ही घेण्यासाठी पाण्यात उतरता ना, और जिस समय पर आप बपतिस्मा देने के लिए पानी में उतरते हैं त्यावेळेला स्वर्गातून सगळे तुम्हाला पाहत असतात. और उस समय स्वर्ग में सब लोग आपको देखते हैं। देव पिता, परमेश्वर पिता, यीशु मसीह, पवित्र आत्मा ते तुम्हाला पाहत असतात और वो आपको देखते रहते हैं, खुश होत असतात. और वो खुश होते हैं। आणि स्वर्गातून लोक सुद्धा पाहत असतात. और स्वर्ग से लोग भी देखते रहते हैं। एवढं छान आज हा अशोक भाऊ पाण्यात उतरला, कैलाश भाऊ पाण्यात उतरले. आणि जसं तुम्ही पाण्यातून बाहेर येता ना, और जैसे आप पानी से बाहर आते हैं ना, त्यावेळेला काय होतं माहिती, उस समय पर क्या होता है मालूम है? त्याची जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं जातं, जीवन की पुस्तक में आपका नाम लिखा जाता है। कैलाश हिलम कैलाश हिलम असं पुस्तकामध्ये लिहिलं जातं. और ऐसे पुस्तक में लिखा जाता स्वर्गातले है। सगळे लोक बघायला लागतात स्वर्ग में सब लोग देखने आणि लगते मग हैं, आनंद व्हायला लागतो. फिर आनंद होने लगता है। म्युझिक वाजायला लागते, म्यूजिक बजने सारंगी लगती है, वाजायला लागतात, सारंगी डब बजने वाजायला लगती है, लागतात, डब बजने स्वर्गदूत लगता है, नाचायला लागतात. स्वर्गदूत नाचने लगते आणि हैं। ख्रिस्ती लोक जी स्वर्गात आहे ना ती सुद्धा नाचायला. और जो मसीह लोग स्वर्ग में वो भी नाचने लगते हैं। तारला तारला कैलाश तारला 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 कैलाश तारला. म्हणजे कैलाश भाऊंसाठी, आता मी तुम्हाला भाऊ नाही बोलली पण तिथं तुम्हाला कैलाश म्हणून बोलते, म्हणजे त्याचं तारण झालं तसं, म्हणजे वाचवला गेला. तारला म्हणजे वाचला नरकापासून वाचला आणि स्वर्गासाठी तयार झाला. और बच गया, नरक से बच गया और स्वर्ग के लिए तैयार हो गया। फरक एवढे की आपल्याला दिसत नाही. फर्क इतना है कि हमें दिखाई नहीं देता। काश आपल्याला दिसलं असतं तर आपण किती खुश झालो असतो ना. और काश हमें दिखाई दे तो हम कितना खुश हो जाते ना। माहिती, आणि जेव्हा तुम्ही येत नाही ना चर्चला, और जब आप चर्च में आते नहीं ना, तर तुम्ही लोक कुणी येशूला म्हणतं ना, मला आता येशू नको, लय कंटाळलो, काय ह्या रविवारी चर्चला जायचं, मला बोर वाटतं, मी आता कंटाळलो, त्यावेळेला स्वर्गात दुःख व्हायला लागतं. और अगर कोई आपसे से कहता है कि अभी चर्च में जाने के लिए कंटाला आ रहा है, अभी मुझे ये सब नहीं चाहिए, तब ऊपर दुख होता रहता है। स्वर्गात दुःख व्हायला लागतं आणि जे तुमचं एवढं मोठं अक्षरात लिहिलेलं असतं, जे अख्खं स्वर्ग बघत असतं, ते पुसट व्हायला लागतं. और जो इतना बड़ा नाम आपका स्वर्ग के राज्य में लिखा हुआ रहता है, बाद में वो धुंधला हो जाता है.
आणि जसं तू कुणी म्हटलं की मला नको, और जैसे किसी ने कहा कि मुझे नहीं चाहिए, ते नाव पुसलं जातं. वो नाम पोछ दिया जाता है. म्हणून जागृत राहावा. जीवनाच्या पुस्तकात नाव पाहिजे. जीवनाच्या पुस्तकात नाव नाही, स्वर्गात नाही. और जीवन की पुस्तक में नाम नहीं तो स्वर्ग में नहीं. काय म्हणून तुम्हाला देव ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात ते देतो. देव बरोबर रीतीने तुमचं उत्पन्न वाढवेल. तुम्हीच काम कराल, तुमच्याच उत्पन्नावर देव आशीर्वाद देईल. लोक असं म्हणतात की चर्च पैसे देते, असं काही नाही. चर्च बीच काही पैसे देत नाही. देव सगळं काही तुमच्या उत्पन्नावर आशीर्वाद टाकतो आणि देव तुम्हाला आशीर्वाद देतो. और लोग कहते हैं कि चर्च पैसा देता है, पर ऐसा कुछ भी नहीं होता. चर्च पैसा नहीं देता. आप जो कुछ कमाते हैं उसमें परमेश्वर आशीष देता है और आपको बढ़ाता है. कारण तुम्ही देवाचं मूल झाल्यामुळे देव तुमच्या उत्पन्नावर वाढ करतो. क्योंकि आप परमेश्वर के बच्चे होने के कारण परमेश्वर आपके उत्पन्न को बढ़ा तुमची देता रक्षा है, करतो. आपकी रक्षा करता येण्या है, जाण्यात रक्षण करतो. आने जाने में आपकी रक्षा सर्व करता गोष्टी है, तुम्हाला वाचवत राहतो. सारी बातों में आपको बचाता रहता है. तुमचे पैसे पण वाचवतो. आपका पैसा भी बचाता है, डोळ्याच्या बोबडाप्रमाणे तो तुम्हाला आंखों की बुद्धि के समान आपको संभाल भी लेता है. देवाचं मूल झाल्यामुळे. परमेश्वर का बच्चा होने के कारण. इतकं कळलं? यहाँ तक समझ में आया. बपतिस्मा कसा घ्यायचा? अभी बपतिस्मा कैसे लेते हैं दाखवते. मैं आपको दिखाती हूँ. आता एवढं एवढं पाणी असेल. इतना इतना पानी होगा, किती? एवढं इतना आहे ना ते? हा, एवढं पाणी आहे तुमच्या. इतना पानी है. त्यामुळे तुम्ही डुबणार नाही. आप डुबेंगे. म्हणजे डुबाल पण मरणार नाही. आप डूबोगे पर आप मरोगे नहीं. खाली उभं राहायला चांगली टाईल्स आहे. और नीचे खड़ा रहने के लिए अच्छे से टाइल्स है. म्हणून जसं नदीवर गेल्यावर कसं कुठं पण पडू बिडू डुबू अशी भीती असते ना, ह्या टाकीत काहीही भीती नाही. और इस टाकी में कुछ भी डर नहीं है. काय तुम्ही काही डुबून मरणार नाही. और आप डूब कर मरेंगे नहीं. तर तुम्ही एवढ्या एवढ्या पाण्यात असाल. और इतने से पानी में आप रहेंगे समोर असा हात जोडून उभं राहायचं. और हाथ जोड़कर खड़ा रहना है. मी तुम्हाला विचारणार मैं आपको पूछूंगी की प्रभू येशू हा तुझा देव आहे आणि तो तुझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, तुझ्यासाठी मारला गेला, काढला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन तो स्वर्गात गेला आहे आणि तो पुन्हा येणार आहे. तू हे विश्वास ठेवतेस का? हो. तर तुम्ही म्हटलं पाहिजे हो, कारण तुमचं हे जे प्रोनाउन्सिएशन इम्पॉर्टंट आहे. और आपको प्रभु यीशु मसीह आपके लिए स्वर्ग छोड़कर पृथ्वी पर आया, आपके लिए मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन जी उठकर स्वर्ग गया. उसके ऊपर आप विश्वास रखते हैं क्या? तो आपका उत्तर आना चाहिए हाँ. मग हा जो बपतिस्मा तू तुझ्या मर्जीने घेत आहे का? और ये बपतिस्मा तो अपनी मर्जी से ले रहा है क्या? मग तुम्ही हा म्हटलं तो पाहिजे. आपने हाँ बोलना मग चाहिए. आम्ही काय करणार? तो मैं क्या करूंगी? मी आणि माझे मिस्टर असतील और मैं और मेरे पति रहेंगे. ते तुम्हाला असं म्हणतील, आम्ही बपतिस्माला पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे 3 नावं आली पाहिजे. फक्त पिता, फक्त येशू हे नाव नाही. बायबल आपल्याला मत्ती अध्याय 28 मत्ती अध्याय 28 येशूने सांगितलं. यीशु ने कहा, येशू म्हणाला यीशु ने कहा की 28 तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. तुम्ही सर्व राष्ट्रांच्या लोकांना माझ्याबद्दल सांगा, त्यांना सुवार्ता द्या, त्यांना माझं शिष्य बनवा, त्यांना पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बपतिस्मा द्या. हा येशू बोलतोय जिवंत झाल्या. और यीशु मसीह कहना है जीवित होने के बाद. येशू स्वर्गात जायच्या अगोदर यीशु मसीह स्वर्ग जाने से पहले त्याने त्याच्या शिष्यांना ही आज्ञा दिली, उसने अपने शिष्यों को ये आज्ञा दी, त्याच्या दासांना आज्ञा दिली. अपने दासों को ये आज्ञा म्हणून दी. दास जे आहेत देवाचे और दास जो है परमेश्वर के, हे 3 नावं पाहिजेत. और ये 3 नाम चाहिए. जर हे 3 नाव नाही ये 3 नाम नहीं तर बपतिस्मा तो बपतिस्मा नहीं, बरोबर नाही. बराबर नहीं फिर. काय? म्हणून ही 3 नावं पाहिजे. और ये तीनों भी नाम चाहिए. म्हणून आम्ही सांगतो, मी तुम्हाला पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने बपतिस्मा देतो, असं म्हणून आम्ही तुम्हाला पाण्यात डुबवणार. म्हणजे हे तुमचं डुबलं पाहिजे. और ये आपको डूबना चाहिए. क्षणासाठी आम्ही तुम्हाला ठेवू दाब होणार नाही. तुम्ही जर सपोर्ट केला झुकण्याची तर मग आम्हाला असं असं टाईट करायची गरज पडणार नाही. अगर आपने हमें सपोर्ट किया तो हमें आपको जोर देने की जरूरत नहीं पड़ेगी. जर तुम्ही नाही केलं तर आम्हाला जोर द्यावाच लागणार, असं करून जोराचा. और अगर आपने सपोर्ट नहीं किया तो हमें जोर देना ही पड़ेगा. नाही आता नाही बोल सपोर्ट लावला तर मी एकाच हाताने हे करेन. और नहीं किया तो फिर एक ही हाथ से करूँगी. ती स्वतःच झुकली बघा. तिने दोन्ही पाय फोल्ड केले, मोडले आणि ती वाकली.
और उसने दोनों पैर फोल्ड किए और वो अपने आप झुके. तर म्हणजे मग हे होतं. मग त्यानंतर थोडा वेळ असं पाण्यात उभं राहा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. प्रभू एसरला आशीर्वादित कर. प्रभू आज तिने तू बप्तिस्मा घेतलाय, तिला खूप खूप आशीर्वाद दे प्रभू. प्रभूमध्ये वाढण्यासाठी. आणि आज तिचं सर्व जुनं मनुष्यत्व पाण्यात गाडलं गेलंय. आता ती ख्रिस्तामध्ये नवीन सृष्टी झाली. म्हणून प्रभू तिच्या आयुष्यामध्ये तिच्यासाठी ठेवलेल्या सर्व नवीन गोष्टी देवाचं मूल होण्याच्या नाते मिळण्यासाठी सहायता कर. तिला आशीर्वादित कर. तुझ्या सेवेस सदैव तत्पर राहण्यासाठी मदत कर येशूच्या नावाने. अशा रीतीने आमेन. आणि मग तुम्ही जय येशू करून जाऊ शकता. और फिर उसके बाद आप जय यीशु करके जा सकते हैं. कळालं? बप्तिस्मा एकदाच होतो, बपतिस्मा एक ही बार होता है, सारखा सारखा ना. बार नहीं होता. समजा तुम्ही गावी गेलात, समझो अगर आप गांव में गए, समजा तुळशी नेपाळला राहायला गेली, और किसी ने नेपाल गए, गांव में गई, तर तिचं तिला तिकडच्या चर्चला जावं लागेल ना. आता तिकडनं ती हर रविवारी इथे येईल का? और उनको वही की चर्च में जाना पड़ेगा. वो हर संडे को यहाँ पर आ सकती है क्या? 15 दिवसासाठी गेली, 1 महिन्यासाठी. कधी कधी आपण गावाला जातो ना, और कभी कभी हम गाँव में जाते हैं ना, तर तिकडच्या चर्चला जायचं. तो वहाँ के चर्च में जा सकते आणि हैं. तिकडचा चर्चचा पास्टर बोला बप्तिस्मा वापस लेने को, और वहाँ की चर्च के अगर पास्टर ने कहा कि बपतिस्मा पुनः घ्या, तर नाही घ्यायचं. तो नहीं लेना है. बप्तिस्मा हा एकदाच असतो. बपतिस्मा एक ही बार होता है. कधी कधी काही प्रभूचे दास गलत शिक्षण देतात, और कभी कभी कुछ परमेश्वर के दास गलत शिक्षण दे देते हैं. म्हणून हा आम्हाला सांगावं लागतं. और ये हमें बताना पड़ता है. कुठेही जावा, कहीं पर भी जाओ, बप्तिस्मा एकदा तुमचा झाला, दुसऱ्यांदा घेऊ नका. बपतिस्मा एक बार आपका हो गया तो दूसरी बार मत कधी कधी लेना. तिकडच्या चर्चमध्ये तुम्हाला प्रभू भोजन ते नाही देणार. जर तुम्ही बप्तिस्मा तिकडे नाही घेतला तर ते तुम्हाला प्रभू भोजन नाही देणार. और कभी कभी वहाँ पर आपने बपतिस्मा नहीं लेने के कारण वो आपको प्रभु भोजन नहीं देंगे. चालेल, चलेगा, प्रभु भोजन नका खाऊ. तो इस समय प्रभु भोजन ते मत जर खाना. देत नाही तर काय नाही, अगर वो देते नहीं तो मत पुन्हा खाना. बप्तिस्मा घेऊ और नका. फिर से बपतिस्मा मत लेना. कळलं? समज में आया? बप्तिस्मा एकदाच होतो. इसलिए बपतिस्मा एक ही बार होता है. देवाच्या राज्यात एकदाच जन्म होतो, परमेश्वर के राज्य में एक ही बार जन्म होता सारखा है, सारखा नाही. बार नहीं. तुमचा पृथ्वीवर किती वेळा जन्म झाला? आपका पृथ्वी के ऊपर कितने बार जन्म हुआ? एकदाच. एक ही सारखा बार. सारखा होतो का? बार होता है क्या? पुन्हा आपण आईच्या पोटात गेलो, आलो, पुन्हा आलो, पुन्हा असं झालंय का? नाही ना. मग तसंच देवाच्या राज्यात सुद्धा एकदाच जन्म. तो वैसे ही परमेश्वर के राज्य में भी एक ही बार जन्म. माहिती पडलं? मालूम पड़ा? हेच आहे बप्तिस्माचं शिक्षण. और यही है बपतिस्मा का जर शिक्षण. उद्या तुम्हाला कोणी विचारलं अगर कल आपको अगर किसी ने पूछा बप्तिस्मा का घेतला, बपतिस्मा आप क्यों ले रहे तर हैं, देवाची आज्ञा आहे. तो कहना है परमेश्वर की आज्ञा है. येशूने मला आज्ञा दिली. यीशु मसीह ने मुझे आज्ञा दी. बप्तिस्मा म्हणजे काय रे? तो बपतिस्मा मतलब क्या? मला आंघोळ घातली. मुझे नहलाया है. बप्तिस्मा मला पाण्यात डुबवलं, बपतिस्मा का अर्थ है पानी में मुझे डुबाया, डुबून बाहेर काढलं. डुबाकर बाहर निकाला. त्याने काय झालं तुझ्या जीवनात? और उससे क्या हुआ तेरे जीवन में? माझा नवीन जन्म झाला. मेरा नई रीति से जन्म हुआ. मी ख्रिस्तात नवीन त्याच्या राज्यात जन्म घेतला. और मेरे मसीह में नई रीति से उसके राज्य में जन्म दिया. तो हाय तिथंच आहे, और तो है वही का है. काय दिसत नाही नवीन जन्म झाला. और नया जन्म वो दिखाई नहीं दे रहा हे है. आत्म्याचं आहे. और ये आत्मा का असं है. हवा दिसते, कुठं जाते कुठं येते हे कळत नाही ना. तसंच आपण ज्या ज्या गोष्टी करतो ते आत्मिक आहे. और हवा कहाँ से आ रही है कहाँ पर जा रही है मालूम नहीं पड़ता. तो वैसे ही आत्मिक बातें हैं. आणि आत्मिक व्यक्ती आत्मिक गोष्टी समजतो. और आत्मिक व्यक्ति आत्मिक बातों को जान लेता है. माहिती पडलं? स्वतः घेतला, मला स्वर्गात जायचंय, बप्तिस्मा घेतला, मी स्वर्गात जाईल. और बपतिस्मा क्यों लिया? क्योंकि मुझे स्वर्ग जाना है. क्योंकि बपतिस्मा लेने के बाद स्वर्ग जाते हैं. अरे काय तू पण मूर्ख आहेस अशोक. हा, कुणी बघितले स्वर्ग नरक? हा, तू बघितलंय का स्वर्गात जाणार नाही नरकात? मी जाईल ना स्वर्गात, मी जाईल तिथं, घाबरू नको. तू पण तुला कुठं जायचंय तू निर्णय घे. तुला जर स्वर्ग नरकावर विश्वास नसेल, पण माझा आहे. और तेरा विश्वास नहीं है स्वर्ग नरक के ऊपर, पर मेरा विश्वास है स्वर्ग और नरक के ऊपर. तुझ्या विश्वासावर तुला जे काय भेटेल ते भेटेल. और तेरे विश्वास के अनुसार तुझे जो मिलेगा वो मिलेगा. मी स्वर्ग बघितला नाही, मैंने स्वर्ग देखा पण नहीं, मला बघायचंय म्हणून बप्तिस्मा घेतला. पर मुझे देखना है इसलिए मैंने बपतिस्मा लिया. अशी उत्तरं द्यायला आली पाहिजे. और इसे उत्तर देने के लिए आना अशी चाहिए. चोख उत्तरं दिली ना की समोरच्या तोवाडीत मारल्यासारखं आहे. और इसे अगर बराबर उत्तर दिया ना तो सामने वाले के मुंह पर हम चांटा मारने के जैसे हैं. ते प्रश्न करत नाही. तो फिर वो सवाल नहीं पूछते. मला पण असंच विचारलेलं, और मुझे भी ऐसे ही पूछा था. अहो भाई तू धर्म स्वीकारलास? और तूने इस धर्म को स्वीकार तो किया. म्हणलं, तो तर कधीच झाला माझा. और वो तो कभी का हो चुका त्या है. दिवशी मी म्हटलं प्रभू येशू तू माझ्या जीवनात ये, त्या दिवशी मी येशूला ग्रहण केलं म्हणजे मी ख्रिस्ती झाली.
और जिस समय पर मैंने यीशु मसीह को अपना परमेश्वर बोलकर स्वीकार किया तभी मैं यीशु मसीह की हो गई और मैं क्रिश्चियन हो गई। ज्या दिवशी आपण येशूला स्वीकार करतो ना, प्रभू येशू मी पापी आहे, मी आजपासून माझं जीवन तुला देतो, प्रभू मी तुझ्या मार्गावर आहे, आजपासून मी तुझा तू माझा, त्याच दिवशी आपण ख्रिस्ती झालो. कारण येशू येतो ना, मग येशू हात आला म्हणजे आपण कोणाचे झालो? येशूचे. मग आपण कोण झालो? ख्रिस्ती. त्याच दिवशी झालो. हे फक्त आपल्याला कळत नाही त्या टायमाला. और ये हमें उस समय मालूम नहीं पड़ा। लोकांना असं वाटतं अरे बपतिस्मा घेतला, धर्म बदलला. तुमचे काही साड्या बिड्या काही बदलणार नाही. तुम्ही जे साड्या घालता, कपडे घालता तसंच नाही. तुम्ही जे पॅन्ट शर्ट घालता तेच घालणार. ना तुम्हाला साड्या घालवणार, ना तुम्हाला पॅन्ट शर्ट घालवणार, ना तुमचं अशोक भाऊंचं नाव पीटर फर्नांडिस करणार, काही नाही. अशोक काही अशोक भाऊच राहणार. और बपतिस्मा लेने के बाद आपके हम वस्त्र भी बदलते नहीं है, जो है वही डालना और आपका नाम भी हम लोग चेंज नहीं करते हैं। बस जसे तुम्ही राहता तसं फक्त ख्रिस्तासाठी जगा. और सिर्फ मसीह के लिए जीना है। येशूला जे आवडत नाही ते करू नका. यीशु को जो अच्छा नहीं लगता उसे नहीं करना है। पापापासून दूर राहा. पाप से दूर रहना प्रभू है। भोजन घेत राहा. प्रभु भोजन देते रहो। आठवड्याचा एक दिवस देवाला रविवारी देत जा. हफ्ते का एक दिन परमेश्वर को देते रहो। काही प्रश्न आहे का तुम्हाला? कुछ सवाल है क्या आपको? बपतिस्मा झाल्यानंतर तुम्ही मूर्तीपूजा नाही करू शकत. और बपतिस्मा लेने के बाद आप मूर्ति पूजा नहीं कर सकते हैं त्याचा प्रसादही नाही खाऊ शकत. और प्रसाद भी नहीं खा सकते। त्याच्यासमोर जो पुढे नैवेद्य देतात किंवा त्याच्या नावाने जो प्रसाद वाटला जातो ते तुम्ही खाऊ नाही शकत. और उसके नाम से जो कुछ प्रसाद बांटा जाता है उसे आप नहीं खा सकते। कारण बपतिस्मा घेतल्याने तुम्ही देवाचं मूल झाल्यानंतर मूर्ती बघा बायबल काय सांगतं. मी माझ्या मनाचं नाही सांगत. और मेरे मन का नहीं बता रहे। पहिलं करंथीकरांच्या पत्रामध्ये ज्या आज या जगात ज्या मूर्त्या आहेत, आज जिस संसार में जो मूर्तियाँ हैं त्या मूर्त्या वो मूर्तियाँ 10 अध्याय 10 पहिला करंथीकरांचा पत्र, पहिला करंथी की पत्री अध्याय 10 अध्याय 10 त्याचे 19 पासून. उसका 19 से. तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे असे माझे म्हणणे आहे काय? नाही. तर असे आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करतात, परराष्ट्रीय जे मूर्तीच्या समोर मूर्तीला मानतात, त्याच्यासमोर यज्ञ करतात, त्याला बलिदान देतात, त्याला हार फुलं चालवतात, नारळ चढवतात, काय काय करतात ते देवाला नव्हे. ते देवाला नाही करत. त्यांना असं वाटतं आम्ही देवाला करतोय है ना. आपण पण तेच करत होतो ना. और हम भी वही कर रहे थे ना. आपण येशूकडे याच्याबद्दल हम यीशु के पास आने से पहले याच्याबद्दल हेच करत होतो. मैं भी यीशु के पास आने से पहले यही कर रही थी. तुम्ही देवाला करता. मुझे ऐसा लगता था मैं परमेश्वर के लिए देवाला कर रही नहीं. हूं. पर वो परमेश्वर के लिए नहीं, मग तर भूतांना करतात. कुणाला? मग जेव्हा तुम्ही त्याचा प्रसाद खाता म्हणजे तुम्ही कुणाबरोबर सहभागिता ठेवता? भूताना. म्हणजे तुम्ही भूताना म्हणता या. आपण भूताना जवळ देतो का? और हम भूतों को नजदीक लेते हैं क्या? नाही ना. नहीं ना. भूत आवडतात का? भूत अच्छे लगते हैं क्या? हा बाबा छान. मला भूत दिसतो. अहो ज्यांना भूत दिसतात ते वेडे होतात. और जिनको भूत दिखाई देता है वो पागल हो जाते हैं. नुसतं आला बघ तंबाखू कसा चोरतो माझ्याकडे, तंबाखू मागतो बघ कसा. मग आपण म्हणतो अरे बाबा ह्याला काहीतरी झालंय, बाहेरचं पकडले, लोक घेऊन जातात है ना. म्हणजे ते कसे बावचळतात कारण त्यांना ती भूत दिसत असतात. जब दृष्टात्मक किसी को दिखते हैं, भूत दिखते हैं, तो वो लोग पागलपन के जैसे करते हैं और वो लोग कुछ भी बड़बड़ाने लगते हैं और वो लोग उनकी दुनिया में नहीं रहते, वो लोग डर जाते हैं. इसलिए लोग उन्हें क्या करते हैं, बाहर का कुछ लगते हैं इसलिए उन्हें यहाँ वहाँ भटकाते. आखिर में वो निकलता कहाँ है? यीशु के पास. आणि शेवटी तो निघते कुठे? येशू जवळ. इसलिए लोग सब जगह लेके जाएंगे आणि लोक सगळ्या ठिकाणी घेऊन जातात लेकिन वो निकलता नहीं. पण तो निघतच नाही. इतना चालू ही रहता है. आणि त्याचं चालू ते करतात ना, पोरं करतात ना. काही तर पोरं तर नुसतं घाबरून जातात, और कुछ बच्चे डर जाते हैं तापाने फणफणतात. और बुखार से पीड़ित हो जाते हैं तो ताप उतरतच नाही. और वो बुखार उतरता ही नहीं. येशूकडे प्रार्थना केली की बरं होतं. और यीशु के पास प्रार्थना करने के बाद अच्छे हो जाते हैं. त्यांचे डोळे बंद होऊन जातात. म्हणून भूतांना बघणं खतरनाक आहे. और भूतों को देखना भयानक बात है. म्हणून आपल्याला प्रसाद खाऊ शकत नाही. और इसलिए हम प्रसाद नहीं खा सकते. कारण हे सत्य आहे. वही सत्य है. काही लोक मरतात बघा या जगामध्ये. और इस संसार में जो लोग मर जाते हैं त्यांचं 10वं करतात, उनका 10वां करते हैं. काही जण 11वं दिवस करतात, कुछ लोग 11वां दिन करते हैं, काही जण 12वं करतात, कुछ लोग 12वां दिन करते काही जण हैं, 13वं करतात. कुछ लोग 13वां करते हैं. त्याचं जेवण नाही जेवू शकत. उसका आप खाना नहीं खा सकते. मैदाचं जेवण नाही खाऊ शकत. मैद का खाना आप नहीं खा सकते. जर तुमच्या घरातला कोणीतरी गेला असेल तुम्ही दुःखात जावा. और आपके घर का कोई अगर गया होगा तो आप
उनके दुख में जाओ, तुम्ही तिथे बसू शकता, वहाँ पर आप बैठ सकते शोक हैं, करू शकता, शोक कर सकते हैं, त्याचं जेवण नाही जेवू शकता. और उसका खाना आप नहीं खा सकते. सरळ बोला की मला चालत नाही, और सीधा बोलना है ये नहीं चलता, नाही तर म्हणायचं माझा उपवास. नहीं तो बोलना है मेरा उपवास उपवास करून है. जावा, असं नाही खाऊन पिऊन म्हणायचं माझा उपवास आहे, असं नाही. मग ते खोटं होतं. ते माझ्या घरात सुद्धा माझी आई वारली, और मेरे घर में मेरी माँ मर गई तिचं 12वं ठेवलेलं, और उनका 12 रखा था. मी तर गेलीच नाही. मैं गई नहीं. किती लोकांनी मला नावं ठेवली, और कितने सारे लोगों ने मेरे ऊपर नाम रखे, एवढ्या आईने तिला कष्टाने वाढवलं, और इतना माल मैंने से बढ़ाया, यायला पाहिजे होतं, आना चाहिए था. अशी कशी पोरगी. और इसी कैसी लड़की है. पण नशीब आपण देवासाठी उभं राहिले की कोण ना आपल्या बाजूने बोलायला पण उभं राहतं. और हम परमेश्वर के लिए खड़े रहते हैं, इसलिए कोई ना कोई हमारी बाजू से खड़ा रहता है. म्हणून माझी वहिनी माझी बाजू घेऊन म्हणाली तिला चालत नाही, और मेरी भाभी ने मेरी साइड लेकर कहा कि उसे चलता ती नहीं, येशूची आहे, वो यीशु की है. येशूला जे चालत नाही ती करत जो नाही. यीशु को अच्छा नहीं लगता वो नहीं करते. मैत्रीला आली होती ना, मयत में आई थी ना, बस झालं. बस हो गया. कशाला तिच्याबद्दल बोलता, आजारी पडाल, और फिर उसके बाद में बोलते बीमार भी हो गए. कारण तिने पण अनुभव घेऊन बघितला. माणूस अनुभवाने बोलतो. और मनुष्य अनुभव से बात करता है. हा, आपल्या विरुद्ध माझ्या विरुद्ध जे बोलतात ते बिचारा पकडतात. और जो मेरे विरुद्ध में बात करते हैं वो बिछाना पकड़ते हैं. मग काही जणांना आमचे कोणी नातेवाईक शेजारचे असे कोण भेटले की आम्ही सर म्हणतो बाई खरं आता येशूलाच मानायला लागले. हा, मग आता काहीच करत नाही. मी तुला लग्न नाही चालणार. सरळ बोलतो, सरळ बोलायचं, कारण आपण आपल्या येशूला का लाजायचं. और सीधा हमें जवाब दे रहा है कि हम हमारे यीशु मसीह को क्यों शर्माना है. आणि आपण स्ट्रॉंग असलं ना की समोरचा स्वतः घाबरतो. और अगर हम मजबूत रहेंगे ना तो सामने वाला डर जाता तर है. माझ्या स्वतःच्या आईच्या बाबतीत मी असं नाही की फक्त शिकवते, पण जेव्हा माझी वेळ आली मी पण ते पथ्य पाळले. और जब मेरा समय आया था तब मैंने भी उस आज्ञाओं का पालन किया है. तर पथ्य पाळलेत, मी नाही गेली. और मैं वहाँ पर नहीं तर खाना, त्याचं जेवण नाही जेवायचं, उसका खाना हमें नहीं खाना इव्हन है. त्याला पैसेचा सपोर्ट पण नाही करायचा. और पैसों का सपोर्ट भी नहीं करना. जोपर्यंत तुमची माणसं जिवंत आहे त्याला चांगलं चारा, और जब तक आपके मनुष्य जीवित है तब तक अच्छे से खिलाओ, त्याला चांगलं सांभाळा. अच्छे से उनको संभालो. मेल्यानंतर त्याच्यासाठी काही खर्च करायची म्हणजे ते कुणाला त्यांच्यासाठी जाते का. माणूस मेला, मनुष्य मर गया आता मला सांगा तिथं एखादं मळ ठेवले त्याच्यावर मी पाणी टाकते, और उसके ऊपर में पानी डाल पिणार आहे का. तो पानी पीने वाला है क्या. करून काहीच फायदा तो नाही. भी करके कुछ फायदा नहीं. जोपर्यंत जिवंत आहे त्याला पाणी द्या, खाणं द्या, कपडे द्या, जे करायचे ते करा. माझ्या आई जिवंत असताना मी सगळं केलं, तिला जी गरज होती ती पूर्ण केली. म्हणून मला तिच्या 12वेला काही द्यायची गरज नाही पडली. और जब मेरी माँ जीवित था मैंने उसके लिए सब कुछ कहने से 12वें में कुछ करने की मुझे जरूरत नहीं. पहिली गोष्ट तर त्यांनी मागितलंच नाही, कारण त्यांना माहिती मी देणार नाही. और पहली बात तो उन्होंने मांगा ही नहीं क्योंकि उनको मालूम था मैं नहीं दूंगी. मी मूर्तीला कधी पहिल्यापासून जेव्हापासून येशू आले मी मूर्तीसाठी आणि त्याच्यासाठी मी कधीच कोणाला काही दिलं. और जब से मैं यीशु मसीह में आई हूँ तब से मैंने मूर्ति के लिए कुछ भी नहीं दिया. म्हणून त्या लोकांना माहिती आहे मी नाही देणार. इससे उन्होंने मालूम मैं नहीं दूंगी, इससे उन्होंने मांगा ही नहीं. तर हे नाही करायचं. और ये हमें नहीं करना है. आता मुलांचं समर्पण करायचं, तो बच्चों का समर्पण करना है. चर्चमध्ये येऊन समर्पण करायचं, नाव ठेवायचं. चर्च में आने में समर्पण करना है, नाम रखना है. बाहेर जसे जगामध्ये रीतिरिवाजाने करतात तसं नाही करू. संसार में जैसे रीति रिवाज से करते वैसा नहीं तुमच्या करना. घरात जर लग्न कार्य निघालं तर ख्रिस्ती पद्धतीतच करायचं. और आपके घर में शादी का कार्य कोई निकला तो मसीह पद्धत से ही करना तुमच्यात है. लग्न नाही करायचं. मूर्ति पूजा में शादी नहीं करना है. लग्न तुम्ही ख्रिस्ती पद्धतीत करू शकता, नाहीतर मग कोर्ट मॅरेज. और शादी मसीह पद्धत से कर सकते हैं तो कोर्ट हे मैरिज. सुद्धा कोर्ट मॅरेजमध्ये मूर्तीपूजेत नाही. और वो भी कोर्ट मैरिज में मूर्ति पूजा त्याला नहीं करते. रजिस्टराज म्हणतात, म्हणजे रजिस्टर्ड पद्धती ज्याच्यात मूर्ती नसते. और रजिस्टर्ड पद्धत में जिसमें मूर्ति का कुछ भी नहीं नाहीतर होता. काही कोर्ट मॅरेजमध्ये मूर्तीच्या पुढे जाऊन लग्न करतात आणि नंतर मग साईन करतात. तसं नाही केलं पाहिजे. और नहीं तो कुछ कोर्ट मैरिज में वो लोग क्या करते हैं, मूर्ति के सामने शादी करा दे बाद में फिर सही देते, ऐसा नहीं करना है. म्हणून एक वेगळा प्रकार आहे, त्याला कोर्ट मॅरेज म्हणतात. पण हा रजिस्टर मॅरेज केलं ना की त्याच्या मूर्तीच्या पुढे झोपत नाही, ते फक्त रजिस्टराच्या समोर जातात, त्यांना विचारतात बाबा लग्न तुझ्या मर्जीने, हां हां, तिथे सही करवतात, हार घालवतात, झालं तुमचं लग्न झालं, असं असतं ते. आणि मग घरी येऊन लोकांना जेवण देतात. तसं लोकांना फक्त लग्नाचं जेवण पाहिजे असतं. और लोगों को सिर्फ शादी का खाना चाहिए. तुम्ही कसंही करा, आप कैसे भी करो. कळलं. म्हणून तुम्ही त्यांना जेवण देण्यासाठी तुम्ही मूर्तीपूजेत लग्न करू नका. और उनको खाना खिलाने के लिए आप मूर्ति पूजा में शादी मत तुम्ही करो. ख्रिस्तासाठी लग्न ख्रिस्तामध्ये करा, त्यांना जेवण चांगलं चारा, बघा ते येतील लग्नाला. और मसीह में करो और अच्छे से वो खाना खिलाओ, बराबर रीति
से हो त्याला रहा फक्त है, खाण्याशी मतलब आहे. उनको सिर्फ खाने से मतलब है। माहिती पडलं? हा, तर ही नियम लक्षात ठेवा. और ये नियम याद रखना। हा, जादूटोणा करू शकत नाही. और मसीह के पास आने के बाद आप जादूटोना नहीं कर सकते, भक्तांकडे जाऊ शकत डॉक्टर नाही. के पास नहीं जा सकते। बाबा लोक बाबा लोग हे जे करतात शैतानी शक्ती त्याच्या हा? कोण काय बोलणार? शैतानी शक्तीचा सहारा घेऊ शकत नाही. शैतानी शक्ति का आसरा आप नहीं ले सकते, ही शैतानी शक्ती आहे. और वो शैतानी शक्ति है, म्हणून त्याचा वापर आपण नाही करू शकत. और उसका इस्तेमाल हम नहीं कर आपण सकते। ख्रिस्ती आहोत, आपल्याला काही जण आपण प्रार्थना करत आहे. और हम मसीह, हमें कुछ भी होना है वही प्रार्थना करना है। माहिती पडलं? मालूम पड़ा? आता आम्ही तुमच्याकडून लिहून घेणार आहे. अभी हम आपसे लिखवा कर ले। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येते जाणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, आम्ही तुझे खूप खूप आभार मानते प्रभू. आज या मंडळीमध्ये तू बप्तिस्म्याची सेवा करत आहे. जायच्या अगोदर तू 2 पॉईंट मंडळीला दिलेत प्रभू, बप्तिस्मा आणि प्रभुभोजन. हे करतच राहायचं आहे. जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत हे मंडळीचं काम आहे. कारण तू म्हणालाय मी येईल, मग हे सर्व काही जे काही लागलं असेल वरचं मी तुला देईल, पण तोपर्यंत वापरायला सांगितलं आणि तू म्हणाला मी येईपर्यंत करा. म्हणून प्रभू आज या मंडळीने निर्णय घेतला आहे की बप्तिस्म्याचं जे मुलांना तुझं मूल होण्याचा अधिकार भेटला पाहिजे. मग आज प्रभू यांना बप्तिस्मा घेण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही. पवित्र पिता हे सगळे वयात आलेले समजदार बुद्धीने पूर्ण होशो हवासामध्ये समजून आज ते बप्तिस्मा घेत आहे. प्रभू भाऊंना मी तुझ्या हातात देते. भाऊ कैलासला, तुळशीला प्रभू आणि पवित्र पिता अशोक भाऊंना, सीताला प्रभू, पवित्र पिता आकाशला, हिरा मावशींना आणि भारतीला प्रभू मी तुझ्या हातात देते. ते सगळे प्रभू जाणाऱ्या गोड पवित्र पिता आज तुझ्या आज्ञेचं पालन करत आहे. मग जसं तुझं वचन म्हणतं की तू त्यांच्यासाठी आकाशरूपी उत्तम तयार करशील आणि आकाश उघडणं म्हणजे आशीर्वाद उघडणं. कारण तुझं वचन म्हणतं की मी तुझ्यासाठी आकाशरूपी उत्तम भंडार उघडेल आणि वेळोवेळी तुला पाऊस देईल आणि तू कर्ज घेणारा नाही कर्ज देणारा बनशील. मग हे वचन ठेवून मी आज त्यांना आशीर्वादित करते, धन्यवाद देते आणि आज्ञेचं पालन केल्यामुळे तुझं मूल बनल्यामुळे त्यांचं देखरेख कर, त्यांचं रक्षण कर, ही माझी प्रार्थना. हे विधी अशी विधी आहे ज्याच्यात पिता पुत्र पवित्र आत्मा तिघही एक संगती आहे. ही अशी एक विधी आहे प्रभू. मी तुझे आभार मानते. सगळ्यांना तुझ्या रक्ताने कवर करते. पाण्याला टाकीला येशूचं रक्त लावते. सर्व तुझ्या नावाने, येशूच्या नावाने. आमेन.